नमस्कार मंडळी. श्रावण गीतांसारखंच सदाबहार हास्य घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. सात्विक आणि रुचकर विनोद निर्मिती करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांच्या दर्जेदार कलाकृतींचं चविष्ट कौतुक करणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल साई तामणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. गणपती समोर देखावा करायचा की दिखावा या पेचात अडकली आहे आजची ग्रामसभा. चला बघूया त्यामुळे विनोदाचा मांडव कसा सजतोय तेच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या अतरंगी गावकऱ्यांना. हो सावत्या हो. काय आणि हे काय आज आज सगळ्यांनी गॉगल का घातलेला आहे? नाही मास्तर म्हणतो काय आहे, पावसकरचा पोर आहे ना सल्प्या, त्याला डोले आलेले आहेत. त्याचा इन्फेक्शन नको म्हणून आम्ही सगळे गॉगल घेतलेले 100 रुपयाचे. किती बावळट लोक आहात रे तुम्ही. 100 रुपयाचे 8 गॉगल घेण्यापेक्षा एक गॉगल त्याला गिफ्ट केला असता सोपं नसतं का हे? काय करायचं तुमच्या बुद्धीचं मला कळत नाही. ठीक आहे तुमच्या मागे ओरडून ओरडून एक दिवशी जीव जाणार आहे माझा. म्हणून मास्तरांना सांगतो तुम्ही लग्न करा. बरोबर. आमच्या नादा लागाल तर कुवार राहाल. शांत बसा मोरे, शांत बसा. इथे माझ्या लग्नाचा विषय घेणार आहोत का आपण? नाही. वेगळ्या विषयाची मीटिंग आहे की नाही? बरोबर आहे. मग लक्षात घ्या, प्रश्न गावच्या प्रतिष्ठेचा आहे. गावच्या प्रतिष्ठेचा म्हणजे सांगतो. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळेस आपल्या गावची 2 लहान मुलं नदीत बुडता बुडता वाचली. रंगा आणि बिल्ला. बरोबर. तर असा हा प्रसंग पुन्हा आपल्या गावात होता कामा नये यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या गावात अनेक भाविक येत असतात, त्यांची गैरसोय होता कामा नये. आणि त्याचबरोबर आपली मॅनेजमेंट परिपूर्ण असावी यासाठी काही उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत. तर त्यासाठीची ही आज मीटिंग आहे. बरं झालं मास्तरांनो, मी हा विषय घेऊनच येणार होतो पण तुम्ही आणलात तर बरं झालं. घडलेली घटना दुर्दैवी आहे आणि ती पुन्हा होऊ नये म्हणून काहीतरी आयडिया मी आणली आहे. म्हणजे बघा कसं मास्तरांनो, आपण कसं बघतो विहीर किती खोल आहे ते बघण्यासाठी आपण छोटा दगड टाकतो. तसं गणपती विसर्जना अगोदर आपण नदीत एक छोटा सरपंच टाकूया. म्हणजे काय होईल? म्हणजे त्याला काय होईल? एकदा का सरपंच बुडला तिथं बुडल तिथं आपण विसर्जन करायचं नाही किंवा पोरांना पाठवायचं. चांगली आयडिया. आणि मी लिहून देतो याच्यात गावाचा फायदा आहे. काय फायदा काय कसा फायदा आहे? ज्या दिवशी सरपंच बुडतील आपलं गाव वर येतं की नाही बघा. मला बोलशील सरपंचाला बोलशील चिकू तुला धरून कातलावर आपटीन न ज्या बिया उडतील ना त्या बिया धरीन न त्या नदीत बुडवीन की बाबा इकडे पोरं बुडतात, इकडे कोणी जायचं नाही. सरपंच थांबा जरा, काय बोलताय? जरा भान ठेवा, पदाची गरिमा सांभाळा. आता ही गणिमे कोण? सरपंच नको. सरपंच ऐका फक्त, तुम्ही मोठे आहात, तो लहान आहे, तुम्ही समजून घ्या. अरे पण ते कसे बोलतो तू बसरा? ते काही नाही, माझ्या गावची. शांत बसा, शांत बसा. मास्तरांनो, हा सरपंचांका काय तर पटापट बोलूक सांगा. बारक्याच्या बापाक आज ताप इलो. आज त्यांनाही ताप आला. होय तर. मग घरी जा आणि शेगडी खेळा. घरात सगळ्यांना सतत ताप येतो. नाही काय आहे रसिकाबाई, तुम्हाला घरी जायचं तर घरी जा, असं माझं काही म्हणणं नाही. पण महत्वाची गोष्ट काय की तिकडे ते लोक बुडतात, पोरं बुडतात, तिकडे एक चांगला असा मोठा बोर्ड लावायचा की भावांनो इकडं पोहू नका. न त्या बोर्डचं उद्घाटन माझ्या हस्ते करायचं. नाही समजा त्या बोर्डला क्रॉस करून बसवलं कोण गेलं बुडालं तर त्याची ताबडतोब चौकशी करा. सरपंच मी काय म्हणतो, थोड्या झाडावर बसायला काय? काय? नाही मी आपलं सांगतोय तुम्हाला पावर दाखवायची आहे ना. आपल्या गणपती मंडळात काय होतं नेहमी, काय होतं? चपला चोरीला जातात. बरोबर. तुम्ही ह्यावेळी काय करा, पायरीवर बसा, चपलाची राखण करा, सगळ्यांना पावर दिसेल. अरे वा, वाचायला? बेस्ट आहे.
मी सरपंच आहे ना, पायरीवर बसू वस्त्र कसं दिसेल ते? अहो सरपंच त्याच्या कशा वरटावाय हा. चपलांचा सोडा हा. अहो गावातली कुत्री नैवेद्य घेऊन जातात हो. तर गणपती जाईपर्यंत तुम्ही कुत्र्यांसोबत खेळाल काय नाही, माझं नैवेद्य जागती जागी राहिलो हो बरोबर. बाकी काय नाही बरोबर आहे. कुत्र्यासारखं मारून वाछड्या. एक तर तुला बघितलं का तू डोक्यात जातोस तू वाछड्या. हे असे उपाय आहेत. याच्यासाठी मीटिंग अरे काय आम्हाला टाकले? किती बोलता काय पाहिजे? शांत बसा एकदा. शांत बसा. मुळात या समस्या मला ठाऊक आहेत आणि त्याचं निराकरण मी केलेलं आहे. होय काय? हा. आता तुम्ही जसं म्हणालात की आपल्या गणपती मंडळातून चपला चोरीला जातात. हो. तर माझ्याकडे त्यासाठी उपाय आहे. आपण यावर्षी 3 माणसं नेमायची तीन? जी वेगवेगळ्या पाळीत काम करतील. त्याचबरोबर आपण तिकडे त्या परिसरात एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवायचा बेस्ट आहे. जेणेकरून चोरावर धाक राहील चालेल. आणि त्याचा रिमोट आणि टीव्ही पंचायतीच्या ऑफिसमध्ये राहील. बरोबर आणि दुसरी समस्या तुम्ही जे म्हणालात की कुत्रे येतात आणि नैवेद्य पळवतात. बरोबर. तर कुत्रे कुठून येतात? मागच्या दाराने येतात. बरोबर. त्याला कुलूप लावायचं आणि तो जो नैवेद्य आहे तो थोडा उंचावर ठेवायचा. बेस्ट आहे. या सगळ्या गोष्टीला माझा अनुमोदक आहे. मग संकष्टीला खाते अनुमोदन. अनुमोदन म्हणजे सहमती दर्शवणे. अरे हो बसर जवळपास आहे ना, एवढं काय चाललंय तुमचं सगळं? मी ऐकतो मला घरी जरा काम आहे. सरपंच काय झाला? अहो अजून मीटिंग संपलेली नाही. अजूनही संपली? बसा इथे. अजून आहे? हा. हे बघा लक्षात घ्या, आणखीन एक महत्वाचा विषय आज इथे मला मांडायचा आहे. तो म्हणजे आपल्या पंचक्रोशीतील एका गावाने एक स्पर्धा भरवलेली आहे. कसली हो? भव्य जिवंत चलचित्र देखावा स्पर्धा. हं. आणि जर या स्पर्धेत आपल्या गावाने सहभाग घेतला हा. आणि जर आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं तर आपल्याला रोख रुपये अरे गधड्यांनो, कोण? आधी ऐका तरी पूर्ण. रोख रुपयावरतीच कसला जल्लोष करता मूर्खा? आपल्याला रोख रुपये 5 लाख मिळणार आहेत. आता जल्लोष करा. 5 लाख. विचार करा, जर 5 लाख रुपये आपल्याला मिळाले तर गावचा किती विकास करता येईल? वा 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 वा. त्याला 5 लाख रुपये मिळणार आहे. आणा त्यांना भ्रष्टाचाराच्या स्वप्नात परत आणा. मनातल्या मनात 5 लाख खाऊन टाकले त्यांनी. सरपंच, स्वविकासाच्या स्वप्नातून बाहेर या आणि गाव विकासाच्या वास्तवात उतरा. नाही मी आलोय मी बाहेर आलोय. म्हणजे महत्वाचं काय आहे की हे जर का 5 लाख रुपये आपल्याला भेटलं तर आपल्या गावातला विकास केवढा होईल. जाम भारी. म्हणजे हे सगळं आपल्या लोकांनी सगळ्यांनी एकदम मिळून करायला पाहिजे. म्हणजे माझा सपोर्ट आहे. पण समजा आपल्याला 5 लाख रुपये मिळाले म्हणजे आनंद आहेच का नाही? आपण काही करून ते 5 लाख रुपये धावत 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 आपल्याकडे आणायचे. सगळं मना कळलंय हो. पण ते चलचित्र म्हणजे काय म्हणा नाही कळलं. कसे येतील 5 लाख असे धावत धावत? आता मला सांगा. सरपंच, चलचित्र म्हणजे काय? काय? आपण जिवंत देखावा सादर करायचा. म्हणजे एखाद्या नाटकात आपण प्रसंग कसा सादर करतो तसा आपल्या गणपतीची जी आरास असेल त्याच्या बाजूला एक जिवंत प्रसंग सादर करायचा जिवंत माणसांनी. हा. तर त्याचसाठी आजची ही मीटिंग आहे. जर कुणाच्या डोक्यात काही कल्पना असतील तर त्यांनी त्या आज इथे मांडा. म्हणजे आपण नंतर पुढे जाऊन त्या मोठ्या करू आणि आपण काहीतरी सादर करू. हो की नाही? आहे का कुणाच्या डोक्यात काही? हा, म्हणजे माझ्या डोक्यात आलेला आहे. म्हणजे कधीतरी मी असं बघितलेलं आहे की म्हणजे गणपतीची आरस असते का नाही, तिकडे बाजूला असं बटन दाबलं की उंदीर येतो आणि मोदक घेऊन जातो. असं केलं तर कसं वाटेल? बरं वाटेल ना? नाही मास्तरानू, मी काय म्हणतो मास्तरानू, सरपंचाने जे सांगितलंय त्याच्यावर मला एक सुचलेला आहे. काय? देखावा करायचा आहे ना. आपण काय करूया, सावत्याला उंदराचा ड्रेस घालू. सावत्या आणि मोऱ्यांना मोदकाचा ड्रेस घालू. बटन दाबलं की सावत्या उंदरासारखा येणार आणि मोऱ्याला मोदक म्हणून घेऊन एकदम बेस्ट. नाही सगळे बरोबर पण याच्यात मी कुठे आहे? तुम्ही आहे ना, कुठे? तुम्ही बटनाची भूमिका करायची. तुम्ही बटन म्हणजे लोक तुम्हाला दाबणार, मग हा उंदरासारखा येणार आणि मोदक घेऊन जाणार. ते यायला लागते वाचायला. मी बटन लोक दाबणार, मला कसं वाटेल? सरपंच आहे, मला दाबणार लोक. याची फालतूगिरी मी नाही करणार. कसं वाटेल? गावचा सरपंच दाबू कसं वाटेल? तुम्हाला कळत नाही, बटनाची भूमिका मेन आहे, त्याच्यावर सगळं घडतं आहे. अरे पण तरी पण दाबू. हो सरपंचानू, तुम्हाला ती भूमिका करायची नाही आहे? नाही. मग बटनाची भूमिका मी करतो, कारण मे नाही ती. मग मी पण करू शकतो ना पाटणाची अरे भूमिका. तू कशा, तू कोणती रो? मी बटनाची भूमिका करतो ना. मेन रोल असेल तर मी करतो. अरे मेन रोल आहे म्हणून मी करतो. मेन रोल आहे तो मेन रोल आहे ना. बटनाचा. बटनाचा मेन रोल आहे. हा मेन रोल आहे.
बटनाचा मेन रोल मी करतो. मी बटन म्हणा दाबा. मी बटन म्हणा दाबा. त्यांना म्हटलंय करून टाका. काय म्हटलंय करून टाका. बटन नाही मटन आत कापलं पाहिजे तुम्हाला. मूर्ख. मी बटन मी दाब. वाटेल ते सांगू नका. चांगल्या काहीतरी कल्पक आयडिया काढा. छान छान काहीतरी बाहेर काढा. यातलं काहीतरी सांगू नका. वेगळं कोणाच्या डोक्यात काही आहे मास्तर माझ्या मेंदवाला कोंब फुटलाय. सांग. म्हणजे आयडिया कशी आहे आपण समजा ऊसाचा देखावा केला तर वाटलंच मला. अरे ठीक आहे तू सांग काय. ऐका की देखावा कसा आहे म्हणजे देखावा. म्हणजे काय होणार एक ऊस असा येणार आणि दुसऱ्या ऊसाला म्हणणार काय ऊस कस काय बरं आहे का. दुसरा ऊस म्हणणार नाही ना लय बेकार चाललंय. ते ऊस झोपणार मग ही बघून दुसरा ऊस बी झोपणार. दोन्ही ऊस झोपलं आतनं उंदीर मामा बाहेर येणार. जबरदस्त आहे. कसं काय? जबरदस्त आहे. एक नंबर आहे. नाही, एक नंबर आहे. बरोबर वसडू. ह्याच्यात मी कुठं आहे. तुम्ही कशाला पाहिजे अरे माझं काय करतो मी सरपंच आहे गावातला प्रथम नागरिक. मी पाहिजे नाही याच्यात. मग तुम्ही बिल करा. मी बिल बिल करा ना. कशाला? सरपंच बिल कसं होईल बिल नाही होणार. अहो बिळ महत्वाचं आहे. अजिबात नाही. अहो उंदीर कुठे येणार बिळात नाही येणार आहे. तरी सुद्धा वा वा. अहो, बिळाचा मेन रोल आहे. मेन रोल आहे. सरपंचातून नाही करायचं तुम्हाला. नाही मग नाही बिळाचा रोल बी करतो. main role. मी करतो. मग आम्ही बिळ करतो का बिळाचा रोल? नाही रे, मी करतो मेन रोल आहे. तू अब तू उसाचा कर ना एका उसाचा. मी करतो. मेन रोल सांगा. हा याच्यात बिलाचा रोल मेन आहे. मेन आहे. सिरियसली हो, seriously. मास्तर मग मी बिल माझ्यातून काहीतरी भारी होते. सरपंच तुमच्यातून जर काहीतरी बाहेर यायला हवं तर तो मेंदू. थोडी अक्कल वापरा. काही बोलता येते आणि तुम्ही त्याला पटकन हो म्हणताय. हे मेंदू- काही गरज नाही असल्या आयडियांची. गप्प बसाय सावत्या. का व? काही वेगळी कल्पना आहे का. मगापासून सांगतोय चलचित्र जिवंत देखावा. आपण माणसांनी तो काहीतरी सादर करायचा आहे तर तसं काहीतरी सुचवा. एखाद्या गोष्टीला मानवंदना म्हणून काहीतरी सुचवा. ट्रिब्यूट म्हणून काहीतरी सुचवा. समजा आपण अंतराळवीर म्हणून सादर केलं कोणाला तर. अरे वा बेस्ट आहे. चांगलं आहे. हे ना, चांगलं आहे. मी अंतराळवीर. मी अंतराळवीर होणार. तुम्ही नक्की अंतराळवीर. चांगलं आहे. मग आपण याला एक वाद लावूया पेटवूया म्हणजे छप्पर फाडून जातील वरच्यावर जलतील. बऱ्या मला मारायचं आहे तुला वाचड्या. फालतूगिरी करतो आज मी नाही. मग अंतराळवीर होणार. काहीतरी वेगळं सांगा म्हणजे मी ते करेन. वेगळं पाहिजे. हा, हा. मास्तर मला एक सुचलंय म्हणजे बघा कसं काय वाटतं. काय रे काय. म्हणजे मी ना नाक्यावर असा केली खात बसलेलो असतो. बरं. आणि केली खाऊन झालं मी साल तिकडच टाकतो. तेवढ्यात मागणं मोरे येतात. मी येतो. आणि मला बोलतात वासाडे असे टाकतात केलीची साल ती उचल. मी ती उचलतो आणि काचाच्या पेटीत टाकतो. हा. आणि नंतर सगळ्यांना सांगतो की केलीची साल अशी रस्त्यावर टाकायची नाही काचाच्या पेटीत टाकायची म्हणून. हा. वा हे मस्त आहे. वा. मग आवडलीच नाही. नाही नाही सुंदर आहे हे. वा, 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 वा. मस्त छान. आहे, मस्त आहे. हा, हा. पण ह्याच्यात मी कुठे आहे. तुम्ही सगळीकडेच पाहिजे काय. नाही असं कसं असं कसं म्हणजे सरपंच- म्हणजे काम करूया थोडीशी बदल करूया याच्यामध्ये. काय हा बने आहे का बने नाक्यावर केलं खातो हा. आणि साल टाकतो. हा. तेवढ्यात तुम्ही येता आणि ती साल उचलता. तेवढ्यात आम्ही तुम्हाला बघता तुमच्या हातात केलीची साल आहे. हा. आम्हाला वाटते केल खाऊन तुम्ही साल इथं टाकलेला आहे तेव्हा अख्खं गावाला मी जमता आम्ही तुम्हाला मार मार मारतो. ही idea मस्त आहे. ही आवडली. ठीक आहे, काय काय? अरे वसडून तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मारायचंच आहे याच्यामध्ये. मग चांगला संदेश बरोबर जातोय ना. नाही, नाही, तरी काय फालतूगिरी अहो, संदेश जातो येत ना. अरे कसला संदेश जाणार आहे. याच्यात सगळं एकच संदेश आहे की सरपंच दिसला की ह्याला मारा. फालतूगिरी नाही मला हे नाही पाहिजे. अरे अजिबात या नाही पाहिजे. सरपंचाचं करायचं काय ह्याला कायच पटत नाही. माझं तुम्ही नुसतं वाईट कसं बघतो. चांगलं बघा ना. अरे चांगला देखावा दिला तरच पैसे शांत भेटतात. बसा सरपंच. तर काय आपलं मला हे द्या मला ते द्या मला हे द्या मला ते द्या. मास्तरांनू काय आहे रे. त्यांना घ्यायचंच आहे ना. हा. शेवटची कल्पना सांगतोय. हा. हे बघा काय करूया आपण ना मराठी भाषेचा देखावा करूया. बरोबर. म्हणजे काय मराठी भाषेत ते असतं ना काय कर्म कर्म कर्ता क्रियापद. हा हा. तर हा कर्म बनील हा. हा कर्ता बनील हा क्रियापद या दोघी मराठी भाषा बनतील. हा. आणि ह्यांना आपण ना अरुण कदम बनवूया. अरुण कदम मी अरुण कदम वा, वा. हा. आणि तुम्ही काय वेगळं करायचं नाही. अरुण कदम करतात तेच करायचं. मराठी भाषा चुकायची. हे चुकलेले चुकले की कर्ता कर्म क्रियापद मराठी भाषा ह्यांना येऊन थोपडं होईल. काय मास्तर या दिखाव्यात मी उद्गारवाचक दांडा होऊन ह्यांना होलपटू काय.
फक्त एक वाक्य इतक्या वेळा ह्याच इंटेन्सिटीने बोलू नका, नंतर झाडा मागे पंप मारताना दिसता तुम्ही सगळ्यांना. शांत बसा. ठीक आहे. नाही त्यांना पटलेलं आहे हे. सतत मारणं झोडण्याचं काहीतरी बोलू नका. काही वेगळं आहे का डोक्यात? आत्ताच एक ताजं सामाजिक आलंय. हा, सांग. आपण हुंडाबळीवर काहीतरी करू शकतो. उत्तम. गावात एक बाई आहे, तिला छळ होतो तिचा हुंड्यामुळं. ती जाते पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस इन्स्पेक्टरला सांगते, सासू सासरा आणि नवरा मला हुंड्यावरनं छळतात. पोलीस इन्स्पेक्टर बाहेर बघतो, गावचा सरपंच चालत असतो. त्याला म्हणतो इकडे रे, आणि त्याला कान पटवतात. वा वा हे चांगलं आहे हुंडाबळी रे. सामाजिक पण आहे. माझी काय चूक आहे वाचोरे? मी आता बाहेर चालू तर मला झोर माराल. बरं. अरे, मी तर हुंडा पण घेतला नाही, दिला पण नाही, मग मला कशाला पण तुम्ही मारायचं? गावचे सरपंच आहात ना, गावच्या सरपंचाला माहित नाही त्यांच्या गावामध्ये एका बाईचा छळ होतोय म्हणून. मग अशा निर्लज्ज सरपंचाला मारायला नको. थांबा रे, थांबा रे, सगळं काहीतरी वेगळं सांगा. जगलीकडे मला- थांबा जरा. नाही पटलेलं आहे त्यांना हे सुद्धा. काही वेगळं असेल तर सांगा. मास्तरांनो माझ्या डोक्यात आहे. हे बघा काय आहे, यांच्या मुलांना 5 लाख रुपये आपल्या काय गावात येणार नाही. माझ्या मुलं गावात 5 लाख रुपये येऊ शकतात. कसे काय? काय आहे, मी एक डान्स बसवलाय. हा. तो जर डान्स आपण तिकडे सादर केलेला ना तर 5 लाख रुपये सहज मिळू शकतात. एक मिनिट. कुठला डान्स? 5 लाख रुपये पटकन येतात का नाही बघा. हा? काय झालं? एक मिनिट मास्तरांनो फोन आलाय. कोणाचा फोन आलाय? विकी कौशलचा. बाजूला कॅटरीना वहिनी हात जोडून उभी आहे. तो म्हणतो 10 लाख देतो पण या वासाड्याला थांबवा. मोरे हे असं नाचणार आहात का तुम्ही? मग हा? एका वेळेसाठी असं नको चलचित्र. नको. हे असं चलचित्र उभं कराल गणपती समोर, बिचारा बाप्पा स्वतःच विसर्जन करेल. वाजकडे मागे. काय हे बोलणार काय? या इकडे. हे काय करण्यासारखं नाही, काय नाही, आहे? चांगलं आहे. चांगलं काही नाहीच आहे का रे कोणाच्या डोक्यात? नाही, नाही, हा? मला विषय सुचलेला आहे, मी सांगतो. मी एक राजपुत्र असतो. आपल्या गावाला देखाव स्पर्धेतून वगळला. वगळला? अरे अजून स्पर्धा सुरू सुद्धा नाही झाली, त्याच्या आधी आपल्याला वगळलं. वगळला. का? मंडळाची मीटिंग चालू होती, हा. यांनी विरोध केला स्पर्धेला, अख्खा गावाला वगळला. सरपंच तुम्ही विरोध केलात? ते चुकून झाले थोडेसे. काय झालं, मीटिंग चालू होती तर सगळेच पॉझिटिव्ह होते. मी बोलले हीच वेळ आहे, काहीतरी वेगळं करायचं. अरे बापरे. म्हणून मी त्यांना विरोध केला, तर त्या गावालाच बघलं त्यांनी. सरपंच असे का आहात तुम्ही? मी काय म्हणतो मास्तरांनो, काय आहे? एखादा चांगला उंदीर बघून हा मोदक देऊन टाकूया काय कायमचा. असं म्हणता? मग उचला या माणसाची गाडी. मराठी भाषेचा देखावा मला पर्सनली फार आवडला होता. ओव्हरऑल परफॉर्मन्स एकदम तबा. हा सर प्रसाद दा. वा वा, बहारदार, धुमाकूळ, मस्त कॉन्सेप्ट होती. खरोखर मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त ताकदीनी सांघिक सादरीकरण होतं. फार मजा आली. अरुण, खतरनाक एनर्जी नेहमीप्रमाणे, कडक. मोरे, ग्रामसभेतले लोक हमरी तुमरीवर येतात इथपर्यंत मी पाहिलं होतं. तू डिमरीवर आलास. आणि ते पण साताऱ्याच्या विकी कौशलला बाजूला ठेवून. वा वा, बहारदार, सुंदर नाच होता प्रभाकर तुझा. फार मजा आली बघताना. बाकी सगळेच वंडरफुल. सई. मी ह्या वर्षी तरी या डान्स आय डोंट थिंक आय विल गेट ओव्हर दिस डान्स मोऱ्यांचा. मंडळी, नवरा बायकोच्या भांडणामध्ये वाघ जरी आला तरी त्याची शेळी होऊन जाते. चला बघूया आज इथे काय होत आहे तेच दाखवायला मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौगुले. जीप मधून उतरेपर्यंत कटकट. तुम्ही बंद करा. राजस्थानला गेलो असतो, मीनाताईंनी सांगितलं होतं शहामृग तरी दिसलं असतं. राजस्थानला शामरूग असतं. उंट काय तुझ्या डोंबिवलीत असतात. तुझी आई जाते लिंब आणायला. उंट व्याघ्र दर्शन टायगर सफारी करूया. एक तरी दिसला का वाघ? वाघ दाखवतायत. वाघ भाऊ आहे माझा. दादा वहिनी आली. अरे वहिनी कशा म्हणाला. हेच करा तुम्ही सतत. तुझ्यामुळे तिकडे ठेवतो. कुठं तुला
ताबड मी मोलकरीण नाही तुमच्या ठेवणारच आहे मी, बुटीतला. कळलं ना? जागेवर ठेवा. हा, बूट उचलून. हा. मला सांगते ती हा नीट ठेवा सगळं. आणि तो वाघ आहे ना तुझ्यामुळे दिसलेला नाहीये. काय संबंध? एवढं मोठं वेफरचं पाकिट घेऊन ये तिकडे. अख्ख्या जंगलात कुरुम कुरुम आवाज येतोय. कसा येतोय? कुरुम कुरुम आवाज येतोय. खाऊ द्या. आणि वेफर संपल्यावर फक असा गेलास ते पेशवीची फाडलीस तिकडे तू. काहीच दिसत नव्हतं, कंटाळा आला होता. पक्ष्यांचा थवा फडफड फडफड फड असा उडाला. तुला माहितीये का? अति करून. वाघ होता ना तो येत होता, दचकला आणि गेला मागच्या मागे. दचकला आणि तो गेला. टूर लीडर सांगत होता हाच रूट आहे वाघाचा. हे बघा इथे वाघाचे पंजे सांगत होता तो. पंजे म्हणजे वाघाचे पंजे नव्हते, चिखल विस्कटला होता फक्त. वाघाचे पंजे म्हणे. अरे, नशिबात वाघ लागतो, तुझ्या नशिबातच नाही. नशिबात मला तरी डावीकडे एक गवा दिसला, दुर्बीण काढली तर तूच होतीस. अति बोलताय आता. अति काहीही दिसलेलं नाहीये. नाहीच रे, म्हणजे ना वाघ दिसायला सुद्धा ना नशीब लागतं, पेशन्स लागतात आणि वाघाचं काळीज लागतं. वाघा दिसला मग तुम्हाला? हा. तुमचं वाघाचं काळीज आहे ना, दिसला तुम्हाला वाघ? होय. मग काय दिसलं? रान कोंबडी जी दर रविवारी खाते मी. रानकोंबडी खातेस? रानकोंबडी एवढी असते? असं ती खातेस तू? खाते. रानकोंबडी वाटते खाते. ते? मला सांगतेस तू? एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, वडनेरकरांची वाघीण पहिली आणि शेवटची वाघीण आहे तुमच्या आयुष्यातली. हो मग डे कशाला मारायला लावतेस आडनाव? आता त्याच्या- वडनेरकरांची वाघी मग डेची काय चिमणी आहे? मला सांगतो वडनेरकरांची वाघी. त्याच्यावर जाऊ नका. अरे वडनेरकर स्पेलिंग येत नाही म्हणून डे केलं तिने, मला माहित नाही. लोकांना बोलू लोकाला असं. नकाला बोलू जागा. मी त्याला ना आता फोनच करतो त्याला. तो टूर तुमच्या लीडर बरोबर. मारतोय आता मी माझ्या सांगत होते हातून. राजस्थानला हो, हो, जाऊया. राजस्थानला मीनाताईंनी जाऊ. सांगितलं ए, होतं. थांब का जरा तो. एक वाघ दिसला नाही, टायगर सफारी करूया, टायगर सफारी ओय करूया गप म्हणे. गप रे. हॅलो कंटाळा आला मला नुसता. हा तुम्ही ते याला पाठवलं होतं काय ते व्याघ्रदर्शन वगैरे. हा किती वाघ? 5 वाघ दाखवणार होतात ना, एक पण दिसला नाही. 2 दिवस झाले एक पण वाघ मला दिसला नाही. हा अरे लाज वाटली पाहिजे. किती पैसे घेतलेत? होल्ड करा. हा होल्ड करतो चाल. हा आहे माझ्याकडे खूप वेळ आहे, होल्ड करतो. हा चला. आपण याला शोधतोय, इथे आलाय बघा. हा चला. हाडू आहे आवाज कमी कर का जरा. सुरू कर ना जरा, बोलतोय ना मी. थांब जरा. हा झालं तुमचं होल्ड करून? ए जरा थांब ना ग. हा बोला बोला बोला. हा हा बोला. हा हो वाघ पाठवा ना मग. वाघ पाठवा ना रूमवर. मी वाघ बघितलेलं नाही, तुम्ही वाघ पाठवा रूमवर. हा पाठवू शकता का तुम्ही? नाही की नाही? मग रिफंड द्यायचे, सगळे पैसे रिफंड द्यायचे. हा फोन ठेवा आता. चला डोकं फिरलंय, फोन ठेवा. फोन केला, डुप्लिकेट वाघ पाठवला. ए जा बाबा, हे मालकाला सांग ओरिजिनल वाघ पाहिजे. जा बघू नको. जा ना बाबा, जा ना. खरा वागे, खरा वागे. हाय गुड इव्हनिंग. इकडे कुठे? टायगर सफारी. आम्ही तुम्हाला बघायला जायला हवं तिथे, तुम्हीच दाखवायला येत आहेत. दॅट्स लाईफ. जस्ट कॉमन मॅन विथ 0 न्यूसन्स व्हॅल्यू. शी इज वाघीण ऑफ वडनेरकर्स. बोलताय मला का बोलताय? तू आहेस ना, मगाशी बोललीस ना मला वडनेरकरांची वाघीण आहे. बोलू नका, नुसतं बोलू नका. करा काहीतरी, करा काहीतरी. तर तोच करेल काहीतरी, तोच करेल. हड 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 हड. अगं हात नका करूस ना पिंडो. हड काय करते? झुरळ आहे का ते मिशीवालं? हड हड करशील त्यांनी झेप घातली तर तुझी हड गायब होतील अंगातली.
काळी दिली वाघाने. आहाहा, आयुष्य रेषा धनरेषा गायब झाली. 2 लाल रेषा आल्यात रक्त आहे रे. अरे बापरे. ऍक्च्युली शी इज व्हेरी सॉरी. शी इज जस्ट हिअर फॉर कॉमेडी. नो बोलत राहा, बिझी ठेवा, मला आयडिया आली जाऊ नको, सोडून जाऊ नकोस. नाही नाही तू बोल. याच्या आधीचा साठी सगळं सॉरी. बोलत जाऊ नकोस. बोलत राहा. याच्या आधी तू सगळं सांग. आय हॅव ऑलवेज हेल्प सेव्ह टायगर प्रोजेक्ट. Nice. वाघाची संख्या वाढली पाहिजे. वाघाच असले पाहिजे माणूस. अरे येड्यास का? कीटकनाशक कशाला मारलं? झुरळ आहे का ते? मी काहीतरी प्रयत्न तरी करते. तुम्ही करा काहीतरी, बोलू नका फक्त. सतत कच खाऊ धोरण असतं तुमचं. कधीतरी छाती पुढे करून संकटाला सामोरे जा. छाती पुढे करायच्या गोष्टी करू नकोस. मी आतल्यात काय काय आवडलंय माझं मला माहिती आहे. वाघ तुझ्याकडे बघतोय म्हणजे तू त्याला त्याची डिनर वाटतेस. कॉन्सन्ट्रेट. नवरा आहात ना तुम्ही, माझा नवरा आहात ना. होय नवरा आहे. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते. काहीतरी करा कधीतरी बायकोसाठी. बिंडो उलटा बोलतेस तू. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते ना, मग तू वाचव. आयुष्यात ना कधी अभ्यास नाही कुठल्या गोष्टीचा, काही नाही, वाचन नाही. बिंडोक बिंडोक बिंडोक. जास्त बोलू नका. छाताडावर बसेल ना चकल्या निघतील दिवाळीच्या आधी. दुसरं काय केलंस आयुष्यभर? छाताडावर तर बसलीस म्हणजे आयुष्याच्या. जास्त बोलू नका तुम्ही. मी आधीच सांगून मी ठेवते. बोलणार जास्त. नाही, दरवेळचं आहे तुझं. बोला, मी ऐकते आज. ए गाप रे जरा तू, गाप ना. जर बोलणार ए मी आहे. होय सर सर आम्ही असं काय करू म्हणजे तुम्ही जाल? काय मी गाणं म्हणते. गाणं म्हणू. वागोबा वागोबा भागला. वाघ पण हसतोय का तुझ्या गाण्यावर? लायकी मग तुझ्या गाण्याची काय? मी असं म्हणतो काही नको करूस तू. गोष्ट सांगू. गोष्ट सांगू. इकडे आहे, इकडे लेकीकडे जाते, तूप रोटी खाते. ही गोष्ट कशाला सांगतेस तू? या गोष्टीचा राग आहे वाघांना. त्याच्या पूर्वजांनी सांगितलं नसेल का एक म्हातारी होती फसवून गेली म्हणून. बिल्लू काय बावळट एक नंबरची मंदाड आहेस, बाकी काही नाहीये. अक्कल नाहीये डोक्यात. तोंड सांभाळून बोला. सतत मंदाड बोलणं बरोबर नाहीये. मी बोलणार. अति होत आहे. मी बोलणार. अति होत आहे तुमचं. माझ्या आईशी तशीच वागतेस नेहमी ना, म्हणून मी बोलणार. आज चान्स आहे. आई नाही ना घरी. काय चुकीची वागते मी? काय चुकीची वागतेस? काय चुकीची वागते? नेहमी माझ्या आईशी तशाच वागतेस तू. कसं वागते? अरे आई एकदा झोपली. माझी आई एकदा झोपली. मध्ये म्हणजे आई एकदा झोपली होती. आई झोपली होती, तोंड उघडं होते त्याचं. वाजवेन ना, चल ना बाबा, नको ना आवाज काढू. घोऱ्याचा आवाज येतो, असाच येत होता. घोऱ्याचा असाच आवाज येत होता आईचा. हे बघ घोऱ्याची नक्कल करतोय तुझ्या आईची, लक्षात घे जरा. तुमच्या आईची गोष्ट सुरू आहे ना, म्हणजे तुमच्या आईची नक्कल करतोय. माझ्या आईची नक्कल नाही करायची. माझी आई आवाज करत नव्हती. घरात पडली होती. एक मिनिट. माझी आई झोपलेली होती. हिला काय वाटलं माझी आई गेली, डोक्यावर पांघरून टाकलं तिने आणि सगळ्या सोसायटीला कळवलं माझी आई गेली. माझ्या आईचे डोळे उघडले ना तेव्हा सगळे बसले होते सोसायटीच्या. अरे म्हातारी कशी गेली म्हणून. कारण मी कंटाळले. लात मारला. काय बोलतोय ना नवरा बायको मध्ये. वाज बरं खनखन. कधी सुट्टी याच्या आईपासून असं झालंय मला. असं काय बोल? ए गप ना बाबा तुझ्या हा डोक्यात जाऊ नको. मला आता टाळ कसं टाकलं माझा? टाळ काय बोल आता बोल. तुला काय बोलायचं बोल. काय कमी अजून बोल अजून. अरे मी नाही श्याम. मग टाळ कसं टाकलाय? मी आता आयुष्यभर जगात कोणी मला आवरू शकत नाही. हे श्याम गप्प बस, तुला सांगू देतोय. एक मिनिट. आवाज कमी. काय त्याच्याशी असं बोलायचं नाही. का नाही बोलायचं? चिडायचं नाही त्याच्यावर. का नाही चिडायचं? नाही चिडायचं त्याच्यावर. कोण लागतो तुझा? तुला म्हणून सांगते मी. याची आई यांची आई इतका त्रास देते मला. जाच करते माझा. जा कधीतरी जाऊन भेट. तू पण भेट, तुला पण कळेल. अशी बघ ना, भेट कधीतरी जाऊन. आतल्या गाठीची बाई आहे, तुला पण आतल्या गाठीचं म्हणायचं नाही. चुकलं माझं.
लग्न करून चुकले मी त्या घरात. माझं पण चुकलंय. सगळं सांगितलंस ना त्याला. आता जगभर बोंबल तिकडे जाऊन सगळं आमच्या घरात त्या गोष्टी बाहेर सांग. नाही तंगड्या तोडून हातात शेपट्या. माझ्या भावाशी असं बोला. कोण एक मिनिट, कोण आहे हा तुझा कोण आहे हा तुझा भाऊ आहे माझा, लायकी आहे त्याची? भाऊ आहे, भाऊ आहे. याची लायकी आहे भाऊ बनायची? आहे. हा, भाऊ आहे. चल 30,000 रुपये काढ. मागच्या दिवाळीत तुला 30,000 दिले होते फटाक्यासाठी. नाही देणार. 30,000 रुपये काढ. चल नाही देणार. 30,000 रुपये काढ. मला 30 हाताच्या हातात नाही पाहिजे. देणार तो. मला मी नाही सोडणार. नाही देणार तो पैसे. मला 30,000 पाहिजे. कुठे घालू रे मी मंडीतून स्वाईप करू का? असं बोलू नका. कॅश दिले होते ना कॅश दे मला. असं बोलायचं नाही त्याच्याशी. का नाही बोलायचं? नाही बोलायचं. माझा भाऊ होतो. का नाही बोलायचं? माझ्या आईशी कशा बोलतेस तू? काय बोलते मी? काय बोलतेस? काय बोलते मी? अरे तुला सांगतो ऐक रे. काय बोलते मी? ऐक, ऐक ना, इकडे बघ. नाही काय मी काय बोलते तुमच्या आईशी? मागच्या दिवाळीत घराची साफसफाई करायची होती. करायची तू होती. साफसफाई करायला उठली, स्टूल घेतलंस आणि त्याच्यावर उभी राहिलीस. बरोबर आहे? म्हणजे काम मीच करते ना. ऐक जरा, माझ्या आईला जरा दया आली तुझी म्हणून येते स्टूल पकडायला. म्हणून तिचं स्टूल पकडलं. काय वाईट केलं तिने? वरचं तुला काय सगळा कचरा काढायचा होता, दुसरा स्टूल घ्यायचा आणि चढायचं ना. माझ्या आईच्या खांद्यावर पाय कामाच्या गडबडीत झालं. कामाच्या गडबडीत झालं? मी गुंग होऊ नाही शकत कामाच्या गडबडीत असं काहीतरी. हा? तिला पाय मी काय एवढं काय मोठं इकडे तमाशा बोल काय? करते? हा? तुम्ही हात नका अरे चल नाही ये वाजवेन सोडणं बिडला म्हणालास तर. एक मिनिट. ये. असं बोलायचं नाही त्याच्याशी. मी आधीच सांगते. का नाही बोलायचं? मी पण सगळं काढे ना तुमचं. काढ चल. काढे. काढ सगळं काढ चल. थांब. अच्छा, काढू काढ, ना काढ. विषय तर काढतेच आता. हा, काढ चल. आपण मनालीला गेलो होतो गेल्या वर्षी. हा, गेलो होतो. तो बर्फाचा डोंगर चढायचा होता, आठवलं? हो, चढायचा होता. दुसऱ्याच बाईचा हात धरून अख्खा डोंगर चढलात. वर गेल्यावर कळलं मी खाली आहे. हा मोठे झालं ना चुकून. असं होऊ शकतं ना तुझ्या आता आकाराचे. कसं पुढे चालला तू. चल इकडे. पुढे चालला. नाण्या. चल इकडे. ऐक सगळं. माझा मनालीचा किस्सा सांगितलास ना तू. त्याच्या पुढे 3 महिन्यांनी मनालीला आपण परत गेलो होतो. माझ्या बहिणीला घेऊन गेलीस. ताई चल की बाई आपण जाऊया मनालीला. या सुरात तू तिला नेलंस बिचारी. असं बोलत होते मी. असंच बोलत होती. बरं. माझ्या ताईला तू सांगितलंस चला खेळूया आणि तिला बर्फात गाडलंस ग. एवढं फटकं मुंडकं बाहेर होतं. त्या म्हणाल्या होत्या हा खेळ खेळूया म्हणून. अरे म्हणून विसरून जायचं. माझ्या ताईला विसरून 20 किलोमीटर गेलेस बस घेऊन. मला काय माहिती. त्याच्यानंतर अचानक अरे बापरे वंश दिसत नाही येत बसमध्ये, कुठे गेल्या असं म्हणालीस ना आणि परत आलीस ना. माझी आली तेव्हा ताई डायरेक्ट डोर फ्रेम झाली होती कडक. निघायचं त्यांनी बाहेर. मग निघायचं म्हणजे काय? मग काय त्यांना त्याच्या काय पुढे महिनाभर फ्रीज उघडला तरी थरथर कापत होती. आता बोल ना तू. माझी काही चूक नाहीये त्याच्यात. तुझी चूक आहे. माझी चुकलं. मी तुझे लग्न केलं हेच माझं चुकलं. त्या म्हणाल्या होत्या आपण खेळ खेळूया. वाजव ना भिकाऱ्या. अरे चला, तू सांग ना मला. अजिबात नाही. वा भन्नाट परफॉर्मन्स. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. पशा तू इतका अफलातून वाघ करतोस ना, म्हणजे नॉर्मल कॅरेक्टर्समध्ये व्हरायटी देणारे नट मी बघितलेत, वाघात व्हरायटी देतोस तू. वेगवेगळे वाघ तू एकट्यानेच केलेले आहेस या मंचावरती. वा बहारदार. तुमच्या दोघांचं पण ट्युनिंग आणि टायमिंग अफलातून. मजा आली. वंडरफुल. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की वाघालाही लाचार करणारा एकच प्राणी आहे, तो म्हणजे मनुष्य प्राणी. आणि ह्या प्रहसनातून ते खूप छान बाहेर आलं. फारच भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान सादर केली. भावा कडक. म्हणजे फारच मजा आली. तू जसा आला होतास ज्या ॲटिट्यूडनी आणि ज्या ॲटिट्यूडनी गेलास तो फारच कमाल होता. तुम्ही दोघे फार छान भांडलात. मजा आली. खूप मस्त झाली भांडणं. या वी लव्ड इट. थँक्यू. मंडळी, तुमच्या चारित्र्यावरचे डाग हे नेहमी तुमच्या करणीनेच पडलेले असतात असं काही नाही. हां, पण त्यामुळे तुमची हालत मात्र फार खराब होते. चला बघूया आज अशाच एका निरागस नवऱ्याची काय हालत होतीये तेच बघण्यासाठी मंचावर बोलावूया जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. हा चार अरे बाला कामले काय करतो रे बाला कामले. मामा चाललंय काय? अहो काही नाही कदम मामा. शब्द कोड सोडवतोय. आज सुट्टी आहे ना. काय सुट्टी? अरे तुम्ही बोलले होता ना मी बाहेर जाणार आहे. संध्याकाळचा आम्ही प्रोग्राम केला होता ना. मी बाहेरच जाणार आहे. बाहेर जाण्याला सुट्टी नाहीये, ऑफिसला सुट्टी आहे. पेपर कोडे छोड्या मामा
हो बाटली आहे ही. मग तेच सांगतो ना, संध्याकाळचा आमचा प्रोग्राम ठरलाय ना बर बर हा, बरं बाला, हा बोला ना. बाहेर जाताना किल्ली बारदानाच्या खाली ठेवून जा हा. हो बारदानाच्या खाली किल्ली ठेवणार, काळजी करू नका. अजिबात विसरायचं नाही. अजिबात नाही विसरणार. बरं. मामा 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 काही बस. झाला? एक प्रश्न आहे, मला सांगा फक्त उत्तर. माझ्या घरात का प्यायला बसतो? अहो आमची बायको लय किचकिच करते चहातला, किती प्यायला तरी चढतच नाही. इकडे कसं कोण नसतं, बिंदास. तुमची बायको पण गावी गेले, जाम भारी. तुमची तर लयच मजा असणार आहे ना. नाही नाही बरोबर आहे तुमचं, पण मग आम्ही किचकिच करतात म्हणून तुम्ही इथे प्यायला बसा. म्हणजे काय? बरं हरकत नाही, प्यायला बसा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त जाताना पसारा तेवढा आवरत जा. नाही ऍक्च्युली आम्ही खूप प्रयत्न करतो, टून झाल्यावर लक्षात येत नाही आमचं काही करायचं. नशीब समजा आम्ही आमच्या घरी तरी जातो. बर 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 पसाऱ्याचं सोडा. हा. फक्त एक रिक्वेस्ट आहे. काय? म्हणजे मी काय असं चिडून नाही बोलत आहे, पण रिक्वेस्ट आहे, जाताना तेवढा नळ बंद करत जा, टाकी रिकामी होते नाही. अहो जाताना आम्ही एकदम सगळे चेक करतो, 2-3दा करतो आणि मगच जातो. नाही मामा, काय होतं, तुम्ही जे फिरवून फिरवून चेक करता ना, तो आरशासमोरचा बल्ब असतो. तुम्हाला असं वाटतं तुम्ही नळचा कॉक फिरवताय, तुम्ही बल्ब फिरून काढून ठेवून जाता. तरीच बऱ्याच वेळेला पाणीच कसं येत नाही. आम्ही टेन्शन पाणी कसं येत नाही. एवढी खोलली तरी पाणी कसं येत नाही. म्हणूनच येत नाही पाणी. आणि नशीब तुम्ही हात आत टाकून चेक नाही करत, नाही तर शॉक लागेल तुम्हाला. हा, ते हा. आहे. पण काळजी करू नका, मी करेन बाकी सगळं मॅनेज. फक्त पाण्याचं तेवढं प्लीज. ते करतो चांगलं. तुम्ही ती काका गावी काय रे, लुंगी पडली गॅलरीत. तुमचे कपडे आमच्याच गॅलरीत का नाही रे सुकत घालत तुम्ही? सतत तुमचं काहीतरी पडलेलं असतं, सतत काहीतरी हे पाहिजे ते पाहिजे. काल पण तुझा तो भाऊ आला होता ओंकार, आळशी कुठचा, इथे आला, मला म्हणाला पॅन्ट पडली ती द्या. पॅन्ट दिल्यावर तिथेच घातली, घालेपर्यंत लक्षात नव्हतं त्याच्या पॅन्ट पडली आहे. पडतं तेव्हा घ्यायला येत नाही, आठवतं तेव्हा घ्यायला येता. द्या ना काय. द्या ना काय. ए, बछड्यानो, तुमच्या घरातले कपडे तुम्ही चिमटे का नाही लावत? चिमटे लावायचे ना बछड्या. मामा, मामा. लोकांना त्रास देता इच्छा आहे. मामा. तुम्हाला कळत कसं नाही? मामा तुम्ही नका ओरडू त्याला. अरे, मी फालतू करू. अहो सांगून काही उपयोग नाहीये. ए बाबा हे घे, नवीन चिमटे आणलेले आहेत मी, हे आईला दे. त्यांच्या घरच्या चिमट्यांनी चिमट्यांचा गुणधर्म सोडलेला आहे. चादरीला लावले की आधी टुनकन उडतात, खाली पडतात, मग चादर पडते. आईला दे हे, सांग ते लावायला. हा, आणि बछड्या, यातला एक चिमटा तुझ्या चड्डीला पण लाव. अचानक खाली आले सगळ्यांची डोळे फुटतील. हे झाले बाळा. लावतो बसा. बरं, मी काय म्हणतो? चावी ठेवली. चावी मी आठवणीने बारदानाच्या खाली लपवून ठेवणार. येऊ? हा या. चल. काय होतं हे? हा हॅलो. हॅलो हा? दादा, मनीषा बोलते. मनीषा? मनीषा विसरला होय तुम्ही? कोण मनीषा? अहो मनीषा पोळी भाजी केंद्र. काल वडं घेतलं होतं ना तुम्ही माझ्याकडनं. हा 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 मनीषा बाई, बोला बोला. हा बरोबर, वडे घेतले. आठवलं होय? हो आठवलं. ते काय आहे ना, ते आज पॅटीस केले, ती देऊ का? अहो पॅटीस नाही नाही, हॅलो ऐका, काय झालं, काल डब्याला भाजी नव्हती केली ना मी, म्हणून मी तुमच्याकडनं वडे घेतले आणि ऑफिसला गेलो होतो. हा. अच्छा, म्हणजे आज डब्याला भाजी आहे होय? अहो नाही, आज मी ऑफिसलाच जात नाहीये. हे बरं आहे तुमचं. आम्ही इतक्या मेहनतीनं पॅटिशा बनवायच्या तुमच्यासाठी आणि तुम्ही सुट्टी घ्यायची आणि खायचं नाही. ऐका ना, मी काय म्हणते. हॅलो मनीषा बाई, लॉजिकच नाही. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केलं म्हणून मी सुट्टी का घेऊ, याला लॉजिकच नाही. नाही, तसं नव्ह दादा. ऐका ना, मी ना पहिल्यांदाच बनवलंय पॅटिस. एकदा टेस्ट तर करून बघा. अरे बर काय, कशाचे पॅटीस आहेत? हा, कशाचे आहेत पॅटीस? अगं बाई सरले, उघडून बघते, थांबा. हॅलो ऐका हा. तयार केलेत ना, तळलेले पॅटीस आहेत ना, ते आता उघडाल? नका ऐका, हॅलो त्यापेक्षा नको मला पॅटीस. असं काय करता? बस काय एवढ्या पिरमान तुमच्यासाठी बनवलं, तुम्हाला वडा आवडलं म्हणून. अहो. ऐका, तुम्ही दुसऱ्या मजल्यावर राहता ना? हा मी दुसऱ्या मजल्यावर राहतो आम्ही का? पहिल्या मजल्यावरच आहे. मी तुमच्यासाठी पॅटीस घेऊन येते, एकदम गरमागरम. नाही पण आता डिलिव्हरी चार्जेस पण घेणार नाही तुमच्याकडनं. एकाच मिनिटात आली बघा. टूक टूक टूक. अरे गरज काय या बाईचं करायचं, नाही म्हणतोय तरी आपलं घ्या. नाही म्हटलं तरी द्यायचेच आहेत या बाईला पॅटीस. काय करायचं यार? ओ बाई, तुम्ही मागेच लागलात, नको म्हटलंय ना आज.
जय जयवंती अगं जय जय आत ये जय जयवंती तू इथे कशी काय तू तू सरप्राईज दिलंस मला मी देणार होतो तुला काय तुझं इकडे अगं कुठे इकडे ये कोण बाई हा? कोण बाई कोण बाई ये इकडे कोण बाई मागे लागली तुमच्या कोण बाई मागे लागली माझ्या अगं ए जय जयवंती जय जयवंती काय कुठे पळतीयस मला भेटणार कुठल्या बाईशी बोलत होता रोज रोज कोण बाई कोण बाई मागे लागली तुमच्या माझ्या कोण बाई मागे लागली आता बोलले ना तुम्ही रोज मागे नका लागू रोज रोज येता तू इथे बस तू आधी इथे बस अगं बस ना एक मिनिट ती वेगळी ती मनीषा बाई बस कोण मनीषा हा मनीषा नाव आहे होय हा, मनीषा नाव आहे मनीषा कोण आहे मनीषा पोळी भाजी केंद्रवाली मग ही तर लाटती वय पोळ्या ही तर लाटती वय तुमच्या पोळपाटावर पोळ्या लाटती वय काय बोलते माझ्या पोळपाटावर ती का पोळ्या लाटेल मग हे तर कशाला येणार होती रोज रोज येते वय ऐक 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 आधी इथे बस इथे बस रोज रोज येते किती वय. किती प्रश्नांचा भडीमार कोण आहे करतेस? मनुष्य कोण आहे मनुष्य नाही मनीषा ऐक ऐक, इतका प्रश्नांचा भडीमार नको नको करूस एक तर तुला बघून किती आनंद झालाय मला खोट आहे हा? काय खोट आहे घाम फुटलाय तुम्हाला केसांमध्ये घाम फुटलाय मामा मामा काय झालं नाही काही झाले संध्याकाळीचा जो प्रोग्राम आहे हा. ना तर घसा ओला झाल्यानंतर सुकं काहीतरी पाहिजे ना म्हणून हे ठेव हा. बाटली कुठं आहे आहे कपाटाखाली ठेवली ठेवली आहे ना हा. त्याच्या बाजूला हे ठेव हा, हा, ठेवतो. हा संध्याकाळी लागेल हो, हो. आलो मी. चला, हा. चला चला काय या काय आहे आ या काय आहे बापरे बाटली तर एवढी नशा असते हातात घेतल्या घेतल्या शब्द वळले ह्या काय ह्या काय काय आहे अगं दारूची बाटली आहे ती बोला आता तुमची नाही बोला हा माझी नाहीये मरेल इकडे ये इकडे ये तुमची नाही ना ऐक ऐक जय मग काय जय 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 जयवंती जय 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 जयवंती जय 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 जयवंती ऐक ऐक आपली बाटली तुमची नाही तर घाबरताय कशाला मग कारण आपली नाहीये म्हणूनच घाबरतोय मी ती माझी नाहीये ऐक हॅलो ऐक जय जयवंती बरं झालं बाई मी स्वतः आली इथं माझ्या डोळ्यांनी बघितलं तुला काय आहे नवरा माझा आपल्याला वाटतं नवरा इकडे मुंबईला येऊन काम करतो कष्ट करतो इथं नवरा नुसती मज्जा मारतो असं नाही म्हणणार. शांत हो तू आधी माझी नाहीये मी तुला सांगतो ही कदम मामांची आहे माझं काही नाहीये तुला विश्वासच बसत नाहीये आता काय चोर पकडला गेल्यावर ते असंच म्हणतो मी चोरी केलीच नाही अगं, कारण मग मी मी चोरी- सगळं बघितलं माझ्या डोळ्यांनी बघितलंय माझ्या कानांनी ऐक ना किती कानांनी गोंधळ माझ्या- झालाय तुझं तू बघ डोळे इथे दाखवतेस कान इथे दाखवतेस तुझं तुला तरी कळत मला सगळं कळलंय तुमच्याबद्दल काय कळलेलं आहे वाटेल ते बोलू नको तुम्हाला बाईचा नाद आहे अगं- मला बाटलीचा पण नाद लागलाय अगं नाही तू माझी बाटली नाहीये जय जय. हे बघायला ठेवलंस का रे हो काका काय रे आईची साडी द्या ना काय बोलला का कोणाची साडी आईची साडी आहे, काल न्यायची विसरली ती काल साडी जय जय जयवंती एक मिनिट. काय कशासाठी ऐक ना काय बोलतोय काय बोलतोय बरोबर बोलतोय त्याच्या आईची साडी राहिली होती काल कशी राहिली इथं? कशी अगं काय ए बघ ऐक ऐक माझं शांतपणे ऐक त्याच्या आईची जी साडी आहे ती आपल्या गॅलरीत पडली होती हा तुमच्या गॅलरीत ह्याच्या आईची साडी कशी पडली आईने सुकायला टाकलेली गॅलरी मध्ये कशाला सुकायला टाकली कशाला सुकायला टाकली म्हणजे ओली होती ओली हा साडी ओली होती ओली ओली कशाने झाली ए बाबा, ए, तू काय बोलू नकोस तू अजिबात काय बोलू नकोस ती वेगळा अर्थ लावते ऐक ऐक वल्ली, वल्ली, श्श्श, वल्ली. ऐक नको ना वल्ली 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 करूस 2 मिनिटं थांब ती वल्ली. ऐक ना ग ऐक ऐक माझं ऐक जय जयवंती ह्याच्या आईची जी साडी आहे मी ते इथं बस तुला ना शांतपणे सगळं सांगावं लागणार आहे बघ ह्याची आई जी आहे ती आपल्यावरती राहते म्हणजे हा पण आपल्यावरती राहतो सांगा. तर ह्याची आई ह्याच्या आईची साडी ह्याच्या आईच्याच गॅलरीत टाकते तर ह्याच्या आईची गॅलरी नाही ह्याच्या आईची साडी ह्याच्या गॅलरीच्या उडून बोला त्याच्या आईची साडी गॅलरीतनं उडून आपल्या गॅलरीत पडली कसं होतंय कसं होतंय कसं तंत्रले कसं होतंय आता मग अगं- हा, एक खोटाला पहिला अजून 10 खोटं बोलायला लागतेत अगं- कसं होतंय आता तुम्हाला खोटं बोलताना काय खुद होईल काही वाटेल ते बोलतेस ऐक असं काही नाहीये थांब मला त्याच्या आईची आधी साडी देऊ दे मला ए बाबा हे घे तुझ्या आईची साडी तुझ्या आईला सांग साडी तिच्याकडे ठेवायची कळलं ना
तुला उगाच काहीतरी गैरसमज होतो त्याला विचार खोटं वाटत असेल तर ते सारखे कपडे पडतात म्हणून आज मी स्वतः त्याच्या आईला चिमटे दिलेत. हो काका तुमची चिमटे आवडले आईला. बाबा भडकले हो, भांडणं झाली घरी. करा लोकांचे संसार उद्ध्वस्त करा. नाही, 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 नाही. स्वतःचा संसार करताच नाही, नाही, नाही. लोकांचा पण करा. हे तोंड आहे का तुझं ही वाक्य बोलण्याचा? जरा शांत राहा ना. वाटेल ते बोलतोस. तुझ्यामुळे गैरसमज होतो इथे. तू बाहेर जा पहिले. चालता हो मूर्खा कुठचा. ऐक ऐक ऐक. जयवंती आता जरा गोंधळ वाढत चाललेला. ऐक माझं शांतपणे ऐक. तिकडे गावाकडे ऐक, ऐक. पोटाला चिमटे काढून मी संसार करते, इथं तुम्ही बायकांना चिमटे काढत फिरता. मी मरायला इथं मी देवा, चिमटे काढलेले नाही. हे बघायला ठेवलंच रे. मी ना- माझ्या नवऱ्याला काय नाद लागला ऐक इकडं. ऐक ऐक. मला काही नाद लागलेला नाहीये. बायकांना चिमटे काढ. मी का चिमटे काढीन? ऐक ना चिमटे काढ. मला हाऊस आहे का चिमटे काढायची? हा असं नको न करू. मी का चिमटे काढीन? मला काढा. हा? मला चिमटा काढा. मला काढला कधी चिमटा? एवढी चिमटे काढायची हाऊस आहे तुम्हाला? मी चिमटा मला काढा. नाही. घ्या, मला मी काढा. नाही नाही, काढा, नाही, काढा. अगं मी का- अरे मला का चिमटा काढतेस? ऐक ना जयवंती. तिकडं मी वड पुजला अगं, आणि ह्यो माणूस इकडं बाटलीला पुजतोय. मी नाही रे. इकडं धाग्यामध्ये संसार अडकवला ए, आणि हो इकडं जयवंती. काय माझ्या नवऱ्याला नाद लागला बाई. मला नाही लागला. काय करतो बायका साड्या सोडून निघून जातात घरात. काय बोलतेस तू? काय दिवस दाखवलेस रे. मला काय वाटत होतं नवरा इथं काय करतो, इथं तो चिमटे काढतो, अगं मी नाही. करायला पोहतो, अगं- साड्या सांभाळतो बायका. अगं मी नाही. ऐक ना देवा शपथ सांगतो. ऐक ना जयवंती देवा शपथ मी अत्यंत निष्कलंक आहे. तुला वाटत असेल तुझा नवरा चारित्र्यहीन आहे पण तसं नाहीये. मी खोटं बोलत असेल तर मी देवा शपथ सत्य आहे. अत्यंत निष्कलंक आहे तुझा नवरा. येस मनीषाबाई. साहेब मी आले. मनीषाबाई मी तुम्हाला म्हंटल होतं की नाही आज नकोय मला. मग तुम्ही का देताय मला? अगं माणूस नुसता अगं माणूस आहे. वरून बोलताय नकोय मला. आज तो ओळखताय चांगलं तुम्हाला मी. जेव्हा तुम्ही बोलता ना नकोय मला तेव्हा तुम्हाला हवंच असतंय. पॅटीस बद्दल बोलतायत त्या. नाही ना ती सोडा ना पॅटीस. एवढ्या फिरमानं बनवलेत, एवढ्या कष्टानं बनवलेत पॅटीस. एकदा पॅटीस खाऊन बघा ना, पॅटीस लागल माझ्या. मी चाल ऐक ना हा विनोदाचा दर्जा बघ आणि तूच मला सांग ही चॉईस असेल का माझी? नाही ना ग पॅटीसला पॅटीस जुळवते. ऐका ना मनीषा बायको आहे माझी असं करू नका. म्हणून म्हणतोय मला नकोय तुमचे पॅटीस कारण आज मी तिला घेऊन बाहेर जेवायला जाईन म्हणतो. काय का साहेब? ताई साहेब आल्यात सांगितलं नाही तुम्ही मला. ताई साहेब पाया पडते. आधीच सांगायचं ना साहेब. घाणेरडा जोकच मारला नसता. पॅटीस लागल तर सांगा हा साहेब. नाही रे कुठलीच खानावळवाली अशी नसते रे. काय आहे अशी नसते. आज का घडतंय हे माझ्यासोबत? जयवंती नाही ग. तेव्हा मी येते तुझ्याकडे. जयवंती ऐक काय सापडलं तुला हे मरण्याचं? तू इथे बसा. शांत ऐक. आता सासरी जाते आणि सासूबाईंना सगळी तुमची थेर सांगते. काय थेरं सांगणार आहेस इथं तू? मी माहेरी असताना बायको माहेरी असताना नवरा इथं रंग उधळतो. बाया, नाही ना ग कळना झालंय. जय मी नाही ग रंग मला उधळत. काडी मोड पाहिजे. मला ऐक ना. मला काडी मोड पाहिजे. काडी मोड जयवंती पाहिजे. एक मिनिट काडी मोड थांब. पाहिजे. एक मिनिट थांब. हा अख्खा आयटम म्यूट केला आणि मागे उधळीत गुलाल लावलं तर मॅच होईल. मॅच ऐक माझं. ऐक थांब. वेडी आहेस का तू? खूप झालं. मी आत्ता दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे. आत्ता आजपर्यंत एका माणसावर जगाने कधीच विश्वास ठेवला नाही जेव्हा बोलण्याची वेळ येते. मी आज त्या माणसाला इथे आणतोय. कदम मामा. काही झालं लवकर. काही झालं इकडे या. कॅन्सल करायचं प्रोग्राम. नाही काही झालं आत या. काही कदम झालं? मामा हा? ही आता ही नवीन बायको. दूध का दूध. मला काडी मोड पाहिजे. काडी मोड. अगं पहिल्यांदा बघतायत ना ते तुला म्हणून त्यास मामा बायको आहे हो माझी. अरे मग बोलायचं ना. वहिनी नमस्कार. थोडं लॉजिक वापरा. तिने केलं पाहिजे ना हे. थांबा ना मामा. ऐका तुम्ही प्लीज इथे बसा. काही झालं? जयवंती तू इथे बस. मामा मी जे विचारीन त्याची खरी खरी उत्तरं हिला द्या प्लीज. हो. ही बाटली कोणाची आहे? ही बाटली आमची आहे. खुश?
आमची बोलले घ्या हे मंगळसूत्र फेकून द्या. ऐक 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 एवढं करण्याची गरज नाहीये मामा. प्लीज बी स्पेसिफिक. आमची मध्ये कोण कोण येतं? हा आमची म्हणजे मी आणि मोरे आम्ही दोघे संध्याकाळी इकडे प्यायला बसतो. आणि हे नाही पित थोडं सुद्धा पित नाही. म्हणजे अहो दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करत नाही. म्हणजे आम्ही ऍक्च्युली हे इकडे कोण नसतं, हे बाहेर जातात म्हणून आम्ही इकडे बसतो. आणि समजा राहिलीच तर बिंदाचा घाबरायचं नाही, कारण हे तेवढीच दारू राहते. परत दुसऱ्या दिवशी पिता येतं. एवढ्या सुद्धा थेंबाला हे हात लावत नाही, बघत पण नाही, काही पण करत नाही. एक नंबर माणूस आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे जाम भारी आहे म्हणे, जाम आवडलं हे माणूस. त्या बाईचं काय मग? ती बाई कोणती मुनुशिका कोण? कोण बाई? नाही मनीषाबाई. मनीषा एक नंबरची चापलूस बाई. इच्छा असला करोनाच्या काळामध्ये तिने काही घरामध्ये पदार्थ बनवते, ते घरातल्या लोकांना देते, पण सोसायटीत सगळ्या लोकांना जबरदस्ती देते, मला पण देते. मी बोललो मला नाहीच पाहिजे तर कशाला देतोस तू वासारे? कळलेलं आहे. हा आणि आता मामा त्या वरच्या ज्या आशाबाई आहेत ज्यांचे कपडे माझ्या गॅलरीत पडतात. साडीचं. अहो, एकदम डोकंच नाही त्या वासाऱ्या लोकांना. चिमटे लावायचे ना, सगळे कपडे यांच्या इकडे पडतात माहितीये काय. मग हे देत आल्यावर ते सगळ्यांना देतात. अहो एवढा गुन्हे माणूस आहे, दुकानातून चिमटे आणून दिले नवीन विकत. बोला ऍक्च्युली मी बाई असते तर मी त्याच्याबरोबर लग्न केलं असतं. मामा एवढं मामा याची गरजच नाहीये मामा. मग थांबा ना. ओके पटलेलं आहे मामा. थँक्यू. बहिणी येऊ. हां काय मग संध्याकाळचा प्रोग्राम कॅन्सल? नाही कॅन्सल नाही आहे. बाहेर घेऊन जाईन मी तिला जेवायला. तुम्ही बसा, पण जरा लवकर आटपा. आम्ही पण जरा लवकरच घरी येऊ. नाही काय हरकत नाही. या 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 या. चावी बारदाना खाली ठेवतो जा. पटलंय ना, विश्वास बसलाय ना. मरायला आत्ताच फोन करायचा असतो. आता कोणाचा आहे फोन आता? अजून अविश्वास आहे का? लाऊडस्पीकरवर ठेवू. हे बघ. हॅलो साहब 5 मिनट में आ रही है, मैं कपड़े निकाल के रखो. हाँ लॉन्ड्री वाली है, लॉन्ड्री वाली. जगातले लॉन्ड्री वाले कपाट में से कपड़े निकालो. का नाही बोला? जय जय. अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होते आणि खूप छान परफॉर्म केला तुम्ही सगळ्यांनीच. वा. बघूया हा सर असे काय म्हणतायत. प्रसाद दा. मस्त बहारदार छान संकल्पना होती. ओव्हरऑल ना हा परफॉर्मन्स बघता पूर्वीच्या काळाचे फार्स जसे असायचे त्या फार्सची मला फार आठवण झाली. आणि म्हणजे त्यातले काय म्हणूया त्यातल्या मुवमेंट्स पण खूप फार्सिकल होत्या आणि एंटरटेनिंग होत्या. खूप मजा आली मला. वंडरफुल. खलास परफॉर्मन्स होता. मला खूप आवडला. मला जय जयवंती खूप आवडली आणि मला जय जयवंती आणि तिचा नवरा हे युनिट म्हणून पण खूप आवडले. आणि हे पण छान होतं दत्तू. म्हणजे हा सेटअपच खूप छान होता. आमच्या डोळ्यासमोर अख्खी सोसायटी उभी राहिली. खूप सुंदर. पम्याची कॉन्सेप्ट आहे. प्रथमेश कडक आणि अभिजित पवारनी लिहिलंय. मला लिखाण सुद्धा तितकंच आवडलं आणि तुम्ही सगळ्यांनी खूप मन लावून परफॉर्म केलं. अरुण दादा आप जैसे आप ही हो यार. पीपी तू पण मस्त परफॉर्म केलंस ना. खूप शेड्स होत्या, सगळ्या कॅरेक्टर्सना लेयर्स होते. खूप मजा आली. खूप भारी परफॉर्मन्स. थँक्यू. तर मंडळी हास्याचा हा सण असाच साजरा होत राहील. पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. पण हरकत नाही, भेटणार आहोत उद्याच. तुम्ही बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या समुद्राला हास्याची भरती घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.
मंडळी आज सासू सुनांच्या जुगलबंदीला लागणार आहे सुनांच्या नवरोबांचा तडका. त्यामुळे चला बघूया आज काय धमाल येते ते. त्याचसाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल जत्रेकर यांना. मरते त्या जाऊन खाप तिथं एवढं मरते केवढी करते एवढं करशील सगळं आहे तिच्या एवढं करशील मरती यात नाल्यात जाऊन खप ना तिथं. आई कशाला मध्ये पाय घातला तो आई. मी तोंडावर पडले असे थोबड फुटलं असतं माझं. फुटायलाच पाहिजे होतं थोबाड. तुझा टाळ्या पिटल्या असत्या मी. पाय थोबाड बंद कर घालीन. आणि आता फेऱ्या मारून काय उपयोग नाही होणार आहे तुमचा. तुम्हाला मी दाखवते बरोबर. सासू काही बोलत नाही म्हणून लय माजलात होय तुम्ही. ऐका जरा तुम्ही स्वतःच्या कानाने ऐका. तुम्हीच लय बोलता मागा धरणं. नुसता गिरणीच्या पट्ट्यासारखा तोंडाचा पट्टा गन 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 चालूच आहे नुसता. हा किती बडबड करता आई. तेच लावले मागा धरणं. बरं जाऊ दे आता आई. जेवण केलंय जेवून घ्या. हा तुमच्या जेवावरच जगते ना मी. जेवण केलंय जेवून घ्या. तरी बरं नवऱ्याच्या घरी राहते मी. नवरा येतोय तुम्हाला जेवायला घालायला. मग बोलू नाही बोलायची येळ ती आई. तुमच्या सासऱ्याचं कोण बघत. आम्ही बघतो ना. म्हणजे ना स्वतःच्या उसाची पडली बायकोची पडली का. तू ना जीभ सांभाळून बोलायचं आधी सांगते. असा या तरी माझा नवरा आहे. तो नवऱ्याला माहितीये का तुम्ही त्याची बायको येते. मला बोलायला लावू नका आई तुम्ही. मामांजीने ना फक्त लग्न तुमच्या सोबत केलंय. संसार त्यांचा उसासोबत चालू आहे. मम्मी काय झालं. मम्मी हात पंख्यात जाईल. पंखा बंद पाडशील. खाली खाली उतर. खाली उतर. मम्मी काय मम्मी काय झालं. का बरं रडत होती. काय झालंय सांग की मला. मम्मी कामावर नाही गेले. मग काय हुंदडायला गेलो होतो का ग. तुला माहितीये ना रविवारचा दिवस आहे ना आज. हा पाणी नको एवढी पब्लिक पडलेली असते तिथं सीमार्ट मध्ये. सकाळपासून बिलिंग काउंटरला उभा आहे मी. मुत्ताय जायला वेळ नाही मला. हा बरं मम्मीचं फोनवर फोन यायला लागलेत या. मम्मी मला काय कळायला मार्ग नाही. बोलणं बी झाली काय नुसती रडतीयस. घरी ये काय झालंय सांग की ग मम्मी. कोणी काय केलंय. मम्मी 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 काय झालंय. दादा मम्मी आहे. वहिनी आहे. डॅडी गेले वाटत. मी दुई आलाय का. तोंड का असं केलंय सुतक लागलं. आणि हे मम्मी मला दावड्या फोन करते. घरी ये आणि चांगले 2 पॅसेंजर. मम्मी काय झालंय. काय झालं मम्मी. विचार तुझ्या बायकोला काय झालं ते. चेते माझी मम्मी का रडती. मला नाही माहिती. चेते माझी मम्मी का रडती. आम्ही काय इकडे ये. पाणी पाणी नकोय मला. इकडे ये. माझी मम्मी का रडती. माझी मम्मी का रडती. मला नाही माहिती. बोल लवकर. वहिनी तुम्ही मध्ये बोलायचं नाही. तुम्ही नाही दादा नाही. आज नाहीचा मीटर टाकला ना तर एक. माझी मम्मी का रडती. माझी मम्मी का रडती. बोल पटकन. काय काय हो आई तुम्ही. चांगली 2 पोरं तुमच्या कामाला गेलती. कशाला उगाच तमाशा करायला इथं बोलवलं तुम्ही. पोरांसमोर गुगल काय झाली तुझी. मी काय तुम्हाला बोलवणार नव्हते बाय. आतापर्यंतच बायकांमध्ये आमचं समजून घेतलं होतं. माझा काही स्वभाव नाही बाय. पोरांच्या संसारात खोडा घालायचा आपला काही स्वभाव नाही. पण असं नाही झालं म्हणून तुम्हाला बोलावलं इथं. हो मम्मी पण काय झालंय मला सांग ना. तू काय झालंय. कोणी काय केलंय तुला. कुणी काय केलंय. लय बोलत त्यात. उठता बसता बोलत त्यात. उठता बसता बोलायला तुम्ही कवा उठत आणि कवा बसत होता.
लाज वाटते का तुला? मम्मी आहे कोण आहे? काळजी वाटते काळजी वाटते आईची. अगं बाई, सोफा काय हो? सोफा नवीन विकत घेता येईल. आईंना विकत घेता येणार आहे होय तेव्हा. लय खोटा टोन लावलायस का? तिकडे बघ. आईची काळजी वाटते म्हणून बोलते. माझी आई सोफ्यावर बसून राहती तर तुला काय त्रास होतोय होय ग? मला नाही त्रास होत. मग कोणाला त्रास? सोसायटीतल्या लोकांना त्रास होतोय. कोणाला त्रास झाला? सोसायटीतले लोक म्हणतात जगात फक्त 2 म्हाताऱ्या फेमस आहेत. कोण? भोपळ्यातली म्हातारी आणि सोप्यातली म्हातारी. वाजवीन का नाही? सोसायटीतली भोपळा म्हणतीस होय म्हातारी? भाऊजी ऐका खरं सांगतो. भाऊजी आम्हाला काय खूप काळजी वाटते आईंची. शरीराची हालचाल नको का व्हायला सांगा बरं. मग व्हायला पाहिजे की नाही? आई दिवसभर सोफ्यात रुतून बसून असतात म्हणून काळजी वाटते हो आईंची. मम्मी मम्मी मला सांग, मला सांग काय झालंय तुला? कोण जड झाली का मम्मी माझी? मला सांग ना, तू काय कोण काय म्हणलंय तुला? ही जी गोगल काय ना गोगल काय मी सारख्या म्हणतात मला सोप्यात रुतून बसती म्हणून तिथं खिडकीत उभी होते परवा. तर खाली काहीतरी 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालू होता. त्या भाषणात काय म्हणली माहिती का? ही काय? अख्खा देश स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली पण एक गोष्ट अजून स्वतंत्र नाही झाली आहे. ती म्हणजे आमच्या घरचा सोपा. बायका असलं फिदी हसलं माहितीये. मम्मी असं बोलतीस माझ्या आईला? गमतीनं बोललो. गमत चालली इथं? गमत चालली? मर तू आम्ही दोघं तिकडं दिवसभर बिलिंग काउंटरला उभं राहून माझ्या पोटऱ्या दुखायला लागले ते. मागो तिथं माझा भाऊ लगा रिक्षात वाकडा बसतोय, त्याचं ढोंगान वाकडं झालंय. कशासाठी चाललंय ग? आणि इथं घरात बसून तुम्ही माझ्या मम्मीला नाही हो. काय नाही? नाही आम्ही काय तरच नाही देत. जड झाली का माझी मम्मी? नाही तर काय लय जड सोपा जड झालं. बघ कसं बोलते ती. गंमत केली मी. तुझी गंमत तिकडं नाही, मग जुन्नरला करायची. मग नाही आम्ही काहीच नाही केलं. काहीच नाही केलं. ही काय भैया ही काय कमीची नाही आहे. त्या दिवशी स्वतःच्या कानानं ऐकलं फोनवर बोलताना. काय बोलली? म्हणली मी देवाकडे रोज प्रार्थना करते घरातल्या म्हातारीला उचल म्हणून. नाही म्हणली उचल. कधी बोलले मी? कधी बोलले बाई? बावळा नाहीस का? तुझ्या ना आता मम्मी पाडशील की. मी खरंच असं नाही बोलले. मला काळजी आहे देवाची. पणजीची. हा माझ्या पणजीची तिकडे गावाला 102 वर्षाची बाई. तिला काहीच करवत नाही स्वतःच स्वतः. म्हटलं उचल म्हातारीला. बघितली का किती खोटारडी आहे? हा किती गुंडाळतात तुम्ही. काय नंदी बैलासारखा माना हलवताय. ऐकून घेताय तुम्ही. आम्ही गमतीनच बोल. बस झाला आता मी कोणाचं ऐकणार नाही. बॅग भरायची. म्हणजे बॅग भरायची तोंड काळ करायचं. कुठं? बॅग भरायची सरळ निघायचं घरातनं बाहेर. बॅग भर. हकलवतोय मला. बॅग भराय घे. बॅग भराय घे. स्टँड अप असेल. 5 मिनिटात बॅग भरायची. 5 मिनिटात बॅग भरायची आणि तुझ्या माहेरी सोडून येतो. चल लवकर बॅग भर. ऐका ना लवकर बॅग काय भर. भरते? चल बॅग भर. बॅग भर. मला बोलायचं तुम्ही. गरज नाही आम्हाला कुणाची. असल्या बायकांना कोत्याच नकोय. अरे कोण काय बायका आहे का? कोण बायका आहे? लाजा वाटाय पाहिजे त्याला का मम्मीला बोलताय माझ्या? कोण आहे मम्मी माझी? मम्मी आहे का? कोण मम्मी आहे? गरज नाही मम्मी ह्यांची आपल्याला. हे बघ तू आहे की नाही? तू आहे, मी आहे, बारके आपण आनंदात राहू ना. नाही आपण आहे काय? हा मग दाद्या भैया काय ते गेल्यावर घरातली कामं कोण करेल? तू कर की. मी आणि कुठं आता या वयात कुठं घरातली कामं? काय झालं? जेवण कोण बनवणार घरातले? तू करशील की मम्मी? आता कुठं ह्या वयात करायचं? जमल तुला करशील का? अरे नाही आता नाही. निघतो आम्ही. नाही चेते तुम्ही करा सगळी कामं. नाही चेते नाही आता कुठं नाही. काय नाही? अरे भैया नाही जमायचं आता या वयात मला. नाही मम्मी जमला का तुला? अगं तू करतेस. मला तू एक नंबरची शक्ती म्हणायस. काय म्हटली? मला माहितीये मम्मी. अरे नाही अगं करशील मम्मी. तू काय नाही केलं सगळं. उपाशी राहून वाढवलंय मला मम्मी तू. हा ते या उपाशी राहून याच कशा वाढल्या मग?
बघितलं का काय बोलतीय तुझ्या तोंडावर बोलतीय आणि ते नाही बोल अरे ते चालतं आमच्या बायकांचं आहे चांगलं नाही चालणार चालतं आमचं नाही चालणार मम्मी मम्मी यार तू काय काय नाही केलंस आमच्यासाठी अरे हुई. हे ऐकण्यासाठी नाही तसं नाही या पोटात वाढवलंयस मला 9 महिने वाढवलंय मला पण मम्मी 9 महिने 3 दिवस वाढवलेस तू. अरे मग त्यात मी नवीन काय केलं सगळ्या आया वाढवतात ना ह्या पोटात माझ्या दोस्तानं सांगितलं होतं त्याला कसं वाढवलंय ती तू वेगळंच काहीतरी वाढवलंयस मला माहिती मम्मी अरे नाही मला डेंगू झाला असताना तू रात्रभर जागी होतीस. मी पण जागे होते तुमच्यासाठी. तुझं जागरण वेगळं, मम्मीचं माझ्यासाठी जागरण वेगळं. अरे होय ते काय नवीन जगा वेगळं कुठं काय केलं मी सगळ्या आया जागतात ना पोरांसाठी लेकरांसाठी नाही आता तसं चालणार नाही मम्मी तुझ्या अरे बस मला या तोंडा फोडा नको त्या मम्मी मला या तोंडा फोडा नको निघायचं काय करते मम्मी तू बसा इथं कोणी जा तुम्ही मी राहते गुप्पे बाई अगं लाज वाटली का बसायला तू उठ बसू द्या दाद्या का बसतेस येडबीड लागलाय का काय उठ का तुझ्या अरे राहू दे ना आईचा शब्द बाहेर नाही आम्ही. तू कसं करते बघा असं करू दे रे आमच्यात चालतंय ते नाही चालत मला नाही चालत आता माझ्या आईला ताप देते ते म्हणजे उठ हा तुला काय वाटलं का माझी आई काय करू शकत नाही का अरे सगळं करायला माझी आई मम्मी 4 कोर्स मील करून घाल मला तू काय नाश्ता जेवण सगळं कर तू हा कर तू अरे मला नाही जमायचं मग भांडी कुंडी. कोण बोललं? माझी मम्मी कामाला लागली ना एकदम झपाट्याने काम करते. अरे एकदम तुफान वादळ आहे वादळ माझी मम्मी साधी सुधी नाही असं भांडी घेतली ना की राप रूप पटापट काम करते. अरे 8 हाताने काम करते माझी मम्मी. माणूस आहे का ऑक्टोपस आहे स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुस्कडात मारून घे नको नको दाद्या नाही पोरी कसं बोलती तुला अरे आमच्यात चालतं ते नाही चालत अरे मम्मी. खेळीमेळीचं वातावरण आहे नाही चालणार आमचं. मग. अरे नाही बाबा नाही, अरे ती मनाने मोकळी आहे पोरगी तोंडात कॉमेडी आहे तिच्या फक्त ही जी कॉमेडी चिचिन मी इथं नाही ही जी कॉमेडी तिथं जुन्नरला जायच्या आधी बिबट्यांच्या तोंडात ठेवीन बोलतोय तुम्ही अरे दाद्या काय मम्मी आता या वयात जमणार आहे मला हे सगळं करायला हा कर की तू ती शक्तिमान वगैरे तेव्हा तिथं त्या काळामध्ये आता नाही जमायचं बाय हे गेलं तर घरातली काम कोण करल माझ्या मम्मीवर मरत आहे कुणी कुठं जाणार नाही आधी सांगून ठेवते इथं राहायचं कु सगळ्यांनी हा कुणी कुठे गेलं तुम्हाला माहीत शपथ आहे मग माझ्या मडावर जायला लागल मग मम्मी तुझं ठरलंय हा ठरले मग तू बॅग भर काय हा तू बॅग भर आईला कशाला हकलवताय भैया भैया हकलवतोय मी ना अरे मग मी कुठं जाऊ तू ह्याला जा कुठं तू 4 धामला जा तू वैष्णव देवी कर तू अमरनाथ कर मी बुकिंग करतो कर अमरनाथ कर काशी कर काशी काशीला जा काशीची ट्रिप करा म्हणते काशी, मथुरा. काशीची ट्रिप मथुरा जवळच्या जवळ आहे ना सगळं. मथुराची ट्रिप नर्मदा परिक्रमा 3 महिने लागत आहेत लोकांना आईला लय तर 4.5 महिने लागतील त्याला काय बेस्ट आहे मम्मी तू कर मी बुकिंग अरे स्वतः पैसे खर्च करणार का मम्मी मी अरे पैसे काय मड्यावर घेऊन जाणार आहे का मी आईचं पुण्य नाही तर काय दुसरं आयुष्यात तुला कळतंय का आईचं पुण्य नाही तुमच्या बायकांनी पर 6-7 महिने घराच्या बाहेर काढायचं प्लॅनिंग केलंय आणि काय माना डोलावताय अगं तसं नाही मम्मी तू जा किंवा मोकळ्या हवेत देवदर्शन करशील बरं वाटेल तुला नाही मला नाही कुठं जायचं अगं जा नाही मी इथंच राहणार मला नाही जायचं कुठं मी माझ्या नवऱ्याच्या घरात बरोबर आहे मम्मी काय चाललंय तुझं आता ह्यांना सबक शिकवतोय तर ती पण करून देण्यात आली आहेस तू पण तुला बी कुठं जायचं नाही काय आम्ही कशाला रडून आम्हाला बोलावलंच घरात मग तू जाणार आहेस का नाही मी नाही जाणार कुठं तू अशी नाही ऐकायची मी डॅडीसनीच फोन करतो हा डेडींची धमकी कोणाला देतोयस नाही बघतो की आता थांब ना डॅडीसनीच फोन लावतो मी हॅलो डॅडी अरे का रे बेटा डॅडी माझ्या डोक्याला लय ताप झाला इथं कोणी बाळा
इथं घरात भांडणं चालली ती डेडी. मम्मीला म्हणलं जा जरा 5-6 महिने जाऊन फिरून ये मस्तपैकी मोकळ्या हवेत. जायना झाली या. अरे का डोकं फिरलं का गाठोड्याचं? सांगा तुम्ही तुमच्या भाषेत सांगा तिला. लावा तिला कुठं 4 धामला लावून द्या. म्हातारपण आहे ते फोन तिला. बोल बोल. अरे म्हातारपणी जायचं 4 ठिकाणी. तुझं का डोकं फिरलं का? हा फिरलं माझ्या डोकं फिरलं. तिथे जाऊन तुम्ही तिथे ऊसात बसलात, ऊसाची शेती केली आयुष्यभर. बायकोची कधी बोलताना तोंडावर साखर ठेवली का? नाही ठेवली ना. हा सांगताय बायकोची कधी काळजी केली का? मग आता माझ्याशी बोलायचं ना आधीच सांगून ठेवते. तिथं जाऊन ऊसात किती पाणी घालायचं मी सांगते का तुम्हाला? मग या घरात काय करायचं ते मी माझं ठरवेन. बायकोची पर्वा नाही केली, घराची पर्वा नाही केली. मला शानपणा शिकू नका. ठेवा फोन. हॅलो फोन ठेवा. धनी बोलतोय मी. ठेवा फोन. सांगितलं तुम्हाला बया अहो आई किती बोल लावले तुम्ही मामांजींना. बया काय झालं असं त्यांचं तिथं आवाज बघितलं का? एकटे असतात तिकडे. मग काय जीवाचं बरं वाईट केलं तर बाई उसात काय होईल त्यांचं आता? आई बया लय बोलले का? अहो लय बोलले. बोललात आई. मम्मी खरंच लय बोलले का? मग तुमचा राग काढला त्यांच्यावर मी बाय माणूस तिथे एकटा असतो काही जीवाचा बरं वाईट नाही करून घेणार ना. फोन लावा का बोला मामा फोन करा. काय केलं धन्यांना नाही बोलत कधी असं. पुन्हा डेडी बेटा डेडी मम्मी बोलती बघा जरा. हॅलो धनी. हॅलो माफ करा हो. या पोरींचा राग निघाला हो तुमच्यावर. माफ करा. पुन्हा नाही बोलणार हो असं. एकदा माफ करा ना. मी चुकून झालं एकदा. हॅलो धनी. धनी बोला ना हो. कसं तरी व्हायला लागलं हो धनी बोला ना. ठेव फोन तरी म्हणावं. धनी म्हणा ना ठेव फोन म्हणा ना धनी. धनी ठेव फोन. आवाजाला काय झालं धनी? धनी मोठ्याने बोला. रोजच्या आवाजात बोला धनी. रडावलं. ठेव फोन. मामांजींना रडावलं. काय केलं शोभलं नाही आई तुम्हाला रडावलं. क्या बात क्या बात क्या बात. जोरदार टाळ्या. धमाकेदार परफॉर्मन्स. बघा हा सरस काय म्हणतात प्रसाददा. या दोघांची एंट्री फार सरप्रायझिंग होती या कुटुंबामध्ये आणि ट्विस्ट टर्न्स पण खूप मस्त होते. आणि आज जो गोस्वामींनी जो हा म्हणजे शेवटचा बॉल आणि सिक्सर डायरेक्ट क्या बात आहे. वा वा गोस्वामींसाठी एकदा टाळ्या वाजवा. वा तुमच्या दोघांच्या एंट्रीमुळे आणि गोस्वामींच्या रडावलामुळे फार मजा आली. तुमच्या तिघींचा अटेम्प्ट पण नेहमीसारखा दणदणीत. वा सई. सुसाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं की जस्ट दी अपग्रेड दॅट वी नीडेड. म्हणजे आजपर्यंत या दोघांचा फक्त उल्लेख झाला होता पण आज त्या उल्लेखाला चेहरा मिळाला आणि असं वाटलं की करेक्ट नवरे. परफेक्ट कास्टिंग. खूप मजा आली आणि समस्त स्त्री परिवाराला आम्ही इतके सुखावलं जेव्हा आज मम्मी म्हणाला डॅडींना ठेवू फोन. इतकं बरं वाटलं मला ऑडियन्स म्हणून. आणि येस आज सरांनी 4 छान लावले आणि वने तू पण. मजा आली. लवली. मंडळी एका अत्यंत रसिक पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यात आलेत अरसिक चोर. त्यामुळे चला बघूया हा चोर पोलिसांचा खेळ कसा रंगतोय ते. दागिने कुठे? दागिने कुठे? काय घेतलं काय? दागिने माझ्यावर का ओरडतो? दागिने कुठे? दागिने कुठे आहेत? दागिने कुठे? साहेब मारू नका साहेब. थांबा साहेब थांबा. बोल 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 पटपट बोल. आम्ही कबूल करतो साहेब कबूल करतो.
आम्ही प्राजक्ता माईच्या घरात घुसलो होतो पण चोरी करायला नाही साहेब. मग कशाला घुसला होता? ते त्यांचा प्राजक्ता प्रभा नावाचा कविता संग्रह आहे ना, हा. त्याच्या पुस्तकाचा गट्टा परत ठेवायला गेलो होतो. परत ठेवायला? हा साहेब, आम्हाला तशी सुपारी मिळाली होती साहेब. कोणी दिली होती? अरे तू काय टीव्ही बघायला आला? बोल ना. ते सांगतो साहेब, ते सांगतो. ते सांगतो साहेब. काय झालं साहेब, काय झालं साहेब, खरं सांगतो. प्राजक्ता मॅमनी नको नको असं म्हणत असता आपण ज्यांना ज्यांना प्राजक्ता प्रभा जबरदस्ती वाटते ना, त्या सगळ्यांनी एक गॉसिपचा ग्रुप केलाय. आमच्या घरी नको बाबा असा नावाचा. आमच्या घरी नको बाबा ह्या नावाचा group केला. त्या सगळ्यांनी आम्हाला सुपारी दिली. हे पुस्तक घ्या आणि परत ठेवून मला विश्वास नाही बसत आहे. दागिने चोरलेत की नाही सांग. नाही साहेब, काय नाही दागिने गायब झालेत तिचे. काय झालं? खरं सांग दागिने. आम्ही दागिने नाही चोरले. नाही अहो आम्ही साधे सिंधी चोर आहोत. आम्ही नाही दागिने चोरले. सांगा तुम्ही. बरे मामा, तुम्हाला सांगतो खरंच आई शपथ, आम्ही फक्त गेलो, पुस्तकं ठेवली आणि परत आलो, बाकी काय नाही केलं आम्ही. नाही मी हे तुमचं दुःख समजू शकतो. मी पण असंच एक पुस्तक आहे ना परत नेऊन ठेवलेलं आहे. प्राजक्ता माईचं नाही, अरुण कदमचा. अरुण कदमनी स्वतःच्या हाताने एक पुस्तक लिहिला नाही. हिंदी में डायरेक्शन कैसे करते हैं. मी वाचायला गेलो, शब्द इकडे तिकडे पळत होतं माहिती आहे. हा, तर शब्द एवढं सैरभैर ना एका जागेवर थांबतील ते शपथ. वाचायचं सोडून दिलं. त्याच्यामुळे ना मी तुमचं दुःख समजू शकतो. आणि हे आमचे साहेब आहेत ना, जाम गरम डोक्याचे आहेत. एकदा त्यांचा मूड ऑफ झाला की असे चिचून काढतात माहिती आहे. ते काय साहेब तिकडे हसतात मस्त फोनवर. मागाशी इथे गाणं वाजलं तेव्हा गाणं गुणगुणत होते. अरे मेला रिंगटोन काय होती, इस मोड से जाती है माहिती आहे तुला. गुलजारांचं गाणं आहे. गुलजार साहेब माहिती का तुम्हाला? नाही. वाहन मारा पाहिजे तुम्हाला वासाड्यानो. गुलजार साहेब मोठं हिंदीतलं कवी. त्यांनी बरीच गाणी लिहिली नाहीत आणि आमचे साहेब आहेत ना त्यांचं मोठं फॅन आहेत. गाणं ऐकली ना असं वेड होतात त्यांच्यासाठी माहिती आहे. काय? आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे. तुम्ही सुटू शकाल. तुम्ही फक्त म्हणायचं आम्ही गुलजार साहेबांचं मोठं फॅन आहोत. हा चालेल, फोन करतो. चालेल. काय मोरे, काय झालं? काही नाही. इस मोड से जाते हैं कुछ रास्ते कदम कुछ अरुण कदम. होय कुछ अरुण कदम काय? ते गाणं आहे ना, गुलजारांची आहे कविता. त्यात अरुण कदम हा शब्द तडीपार आहे. लक्षात आलं? काय लक्षात ठेवायचं. काय रे साहेब काय नाही केलं हो साहेब. दागिने कुठे आहेत? अहो साहेब ते तुम्हाला सांगतो आमचा काही दागिने नाही. गुलजारांची शपथ. हा, कोणाची शपथ घेतली? गुलजारांची शपथ. गुलजारांची शपथ. गुलजारांची काय शपथ घेतली? त्यांचा बर्थडे आहे ना आज. आम्हाला लवकर घरी जायचंय. हॅपी बर्थडे. अरे गुलजारांचा वाढदिवस आहे. यांना माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे? आज 18 ऑगस्ट गुलजारांचा वाढदिवस आहे. तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे. कसं काय? तू गुलजार तुमच्या घरी येणार की काय? नाही, आमच्या घरी नाही ते. आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे आणि त्यांचा घेतला धोका जाऊन परत येणार आहे. वाढदिवस आहे ना. गुलजारांच्या घरी? गुलजारांच्या घरी. यार बघ ना मला एक कळत नाहीये, हल्ली चोरांमध्ये अचानक साहित्याबद्दल प्रेम कसं दाटून आलंय? काय कळत नाही. अरे आपले कविवर्य नारायण सुर्वे, त्यांच्या घरी गेल्या महिन्यात चोरी झाली. अरे भांडी गेली, थोडंसं टीव्ही सेट वगैरे गेला. दुसऱ्या दिवशी चोरांनी सगळं सामान आणून ठेवलं आणि चिठ्ठी लिहिली की मला माहित नव्हतं हे नारायण सुर्वेंचं घर आहे, मला माफ करा, मी नारायण सुर्वेंचा मोठा फॅन आहे. काय बोलायचं याच्यावर सांगा बघू. काय बोलायचं म्हणजे आपण मेल्यावर आपलं काय उरतं जगात? तर आपण म्हणू शकतो की बा नाव उरतं, कार्य उरतं, कीर्ती उरते. नारायण सुर्वेजी आज आपल्यात नाहीयेत पण त्यांच्या कविता शब्दांच्या रूपात आपल्या सगळ्यांच्या मनामनात आहेत की नाही? पण या चोरांनी काय परतफेड केली मला सांगा. याच्यापेक्षा दुसरी दात काय असू शकते कवितेला सांगा मला. आणि हे बघा, हे चोर आहेत आणि हे गुलजार साहेबांचे फॅन आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मला एक कळत नाहीये, या चोरांमध्ये अचानक हे साहित्याविषयीचं प्रेम उफाळून आलंय की साहित्य रसिकांवर चोरी करायची वेळ आली आहे हेच कळत नाहीये. अरे यार तुम्ही गुलजार साहेबांचे फॅन आहे तुम्ही? अरे गुलजार साहेब म्हणजे एकदम लभ्य माणूस. अरे आवडतं आपल्याला. अरे वर बसा सांगितलं ना. अरे हे करे वर बसा. अरे गुलजार साहेबांचे फॅन आहे यार तुम्ही.
अरे तुम्ही गुलजार साहेब गुलजार फॅन फॅन गँग आपली काय गुलजार साहेब हॅपी बर्थडे गुलजार साहेब हॅपी बर्थडे क्या बात आहे म्हणजे काय 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 बोलायचं चहा सांगा चहा साहेब चाय नको चहा घ्यायचा चाय नको साहेब वाजवे ना चहा घ्यायचा अरे गुलजार साहेब, अरे चहा घ्या मला बोललो ना ऑलरेडी घ्या गुलजार गुलजार साहेबांचं नाव काढलं आणि त्याच्या पुढे अर्धा तास गेला नाही असं होऊच शकत नाही आज आपण मैफिल रंगवायची यार बाई क्या बात आहे ओय चहा सांगा चहा सांगितलं काय? हा. गुलजार साहेबांचं तुम्ही रोज हॅलो हॅलो साहेब नमस्कार आहाहा. मी रसिका वेंगुर्लेकर नमस्कार नमस्कार. नमस्कार तुम्ही गुलजार साहेबांच्या फॅन आहात नाही नाही 2 तास बसा जरा आलो मी 2 तास बसा गुलजार साहेबांचं यार तुम्ही साहेब कसं काय साहेब साहेब आहे मी फॅन आहे गुलजार साहेबांचे फॅन गुलजार साहेबांचा फॅन हो. हॅपी बर्थडे गुलजार साहेब आज वाढदिवस असतो का अच्छा, यार. अच्छा. अहो, पाहते 3 गुलजार साहेबांच्या फॅन इकडे आला तर सर ते पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं काम हो होतं. करणार काही प्रॉब्लेम नाही याला पण चहा सांगू काय काय सांगा चहा सांगा आज 3 फॅन आलेत गुलजार साहेबांच्या आपल्या क्या बात आज मैफिल आहे बाई आज मैफिल आहे क्या बात आहे फॅन म्हणजे आम्ही डेंजर फॅन आहे डेंजर फॅन आहे डेंजर मध्ये डेंजर फॅन ते आपण गुलजार साहेबांचं ते आपण हे काय ते शायरी शायरी एक नंबर आहे एक नंबर म्हणजे जबरदस्त. इकडे आहे साहेब इकडे आहे. आणि साहेब ते आपलं गुलजार साहेबांचं ते आपलं काय पिक्चरची गाणी पिक्चरची गाणी एक नंबर हे बघा. साहेब साई पिक्चरची गाणी फन फनकार फनकार मोठे फनकार आहे फनकार. अरे, केवढा मोठा फनकार आहे यार हे काय बोलायचं रे या त्या माणसाला साहेब तुम्ही बसा अरे तुम्ही उभे अरे नको यार इथे बसतो ना, काही problem. अरे यार. अरे नाही यार. तुम्ही खाली नाही बसायचं नाही, नाही, अरे, आम्ही अरे, खाली. गुलजारांचं आम्ही family खाली. पण खाली बसतो नाही, नाही, साहेब, अरे नाही यार तुम्ही वर बसा ना साहेब तुम्ही कसे खाली बसता काय हो? वर बसा ना, साहेब, अरे, तुम्ही. खाली बसता आमचं तुम्ही कसे बसा येस येस ते गाणं साहेब ते मगाशी गाणं ते जरा मस्त होते ते रिंगटोन वरचं माझं फेवरेट गाणं आहे ते म्हणून लावलं. आज सकाळीच लावलंय हा हे नका नका तुझ्या बापाचं रसवंदी गृह आहे उसको मोडके खाते फनकन वाजव मस्करी नाही मजाक नाही गुलजारांचे शब्द आहेत मजाक नाही करायचा काय अरे असं नाही करायचं आपण हे आहात ना भाई गुलजारांचे फॅन आहोत ना. आपला आदर्श आहे ना भाई गुलजार त्यांच्या शब्दांची भंकस नाही करायची हो की नाही काय भाई काय काम पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं काम होतं तुम्ही अरे वा देऊन टाका काही प्रॉब्लेम नाही आहे करून टाका काय रसिका वेंगुर्लेकर कोण आहेत मी हा करून टाका वा 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 इस्मोड. काय म्हणजे इथून येतो शब्द एक नंबर तुम्हाला ओय, ओय, पुढे पुढे साहेब मस्त वाटलं जय गुलजार अरे जय गुलजार एक अरे नाही यार असं नाही जायचं यार चहा सांगितलं नाही यार. काय केलं नाही, नाही, साहेब, इकडे. चहा सांगितलं नाही चहा यार. नको. चहा घेऊन जायचं यार असं नाही अरे करायचं चहा सांगितलं चहा अरे गुलजारांचं नाव काढलं यार तुम्ही असं निघून जाता यार अरे गाणी बिडी म्हणू यार आज गुलजारांचा वाढदिवस हॅपी बर्थडे गुलजार साहेब हॅपी बर्थडे या बात काय तुमचं काय हे पासपोर्ट व्हेरिफिकेशन पासपोर्ट व्हेरिफिकेशन हा करून टाकतो काही प्रॉब्लेम नाहीये गुलजारांचं हे काही प्रॉब्लेम हे काय मस्त गाता पण तुम्ही ते अरे आपलं काय बाबा हे ड्युटी करत असताना मध्ये मध्ये तसं काय नाही बघ. हा. पण हे इकडे लांब इकडे अरे यार हे गुलजारांना आज 90 वर्ष पूर्ण झाली हं? किती झाली 90 वर्ष गुलजारांना पूर्ण झाली 90 असं काय दाखवतो फनकन वाजले ना मंकस नाही पाहिजे गुलजारांना 1934चा जन्म आहे त्यांचा म्हणजे 1934 साली गुलजार नावाची आंधी जन्माला आली वा क्या बात आहे वा. माझ्याकडे हे आहे आंधीच्या गाण्यांची त्या कालची सीडी आहे काय सांगता? हा ते हे होतं ना त्यावेळेला ते होतं ना ते हे तेव्हाची आहे माझ्याकडे ते काय म्हणतात ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे वा, वा. त्या आंधीची आज काय किंमत असेल ते आंधी बॉयलर आहे की गावठी आहे त्याच्यावर डिपेंड आहे अंडी बोललो मी सांगितलं होतं तुला हा गुलजारांची भंकस नाही असं नाही करायचं ना भाई आपण फॅन आहे ना यार गुलजार फॅन आहे ना वाढदिवस आहे ना यार आरडी सिनेमा म्हणजे ते हे आरडी बर्मनजींचं संगीत होतं त्याला R.D. तुम्हाला बर्मन. माहित नाही काय गाडी लिहिली आहे त्यांनी आंधी जबरदस्त आहे पिक्चर हो म्हणजे काय आंधी मी 20 एक वेळा बघितलं 20 वेळा वा जबरदस्त 20 खुशबू बघितलं का खुशबू नाही खुशबू अरे खुशबू नाही बघितलं राहिला तो राहिला खुशबू अरे खुशबू बघितला की नाही खुशबू
आपला रेग्युलर हा. आहे संध्याकाळी 7 जायचं सगळ्यांना पेक सिस्टीम आपल्याला कॉटर सिस्टीम पेक सिस्टीम खुशबू बार बद्दल बोलतोय तिकडे नाक्यावर. अरे भाई नको करू असं यार, नको करू सांगितलं ना तुला यार. अरे आपण फॅन आहो ना यार, आपण फॅन, आपला आदर्श आहे ना भाई गुलजार, त्यांच्याबद्दल असे जोक नाही करायचे. असं नाही चलता यार. मग या, या, बाय. अरे हा कुठला खुशबू पिक्चर मध्ये काय म्हटलं का माझी आईवर आहे? कसं काय? ओ माझी रे आईवर गाणं आहे. हा माझी म्हणजे नावाड्या नावाड्या, माझी म्हणजे नावाड्या. हा. आणि मग हा बोलतो ते तू बोलतो, हा बोलतो. आधार कार्ड आधार कार्ड. रसिका वेंगुर्लेकर कोण आहे? मी अरे येस येस येस. गुलजार साहेबांचं नाव माहितीये का? हे खिरी वॉज अ रिअल नेम ऑफ गुलजार साहेबांचं नाव माहितीये का? अरे आपले आज फॅन आहे ना भाई आपले. गुलजार साहेबांचं नाव गुलजार साहेबांचं नाव बरं. गुलजार साहेबांना बघितलंय कधी? हा कधी बघितलंय? बघितलंय ना. कधी? ते पांढऱ्या केसांचे ना. काय? हा ते साहेब मला माहितीये सर नाव गुलजारांचं नाव संपूर्ण सिंग कालरा. ये बात. ओय मॅडम, अरे यार, ओय मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन, Thank you. हॅपी बर्थडे गुलजार हॅपी साहेब. बर्थडे गुलजारजी. काय अरे काय माणूस नाव, आहे. नाव. इकडे इकडे हे काम राहिलं तुमचं? फाईल वा वा वा. Sorry, मोठा sir. माणूस आहे गुलजार साहेब. हो म्हणजे काय? तुम्हाला माहिती एकदा जावेद अख्तर गुलजार साहेबांबद्दल बोलले होते. तीनचा पोहे होते. गुजरात जावं लागतं बोलते त्या गुजरात इथं दिकत आहे तर जावं लागतं बोल आ या सोया तू होता तिकडे बाजूला चहात खारी बुडवत होता तू. तुला काय माहिती कशाला बोल नाही भाई देख भाई फिरसे असं नाही करायचं. नाही नाही सर तसं यार साहेब काय म्हणाले ते हे गुलजार साहेब काय म्हणाले? जावेद अख्तर साहेब. जावेद अख्तर साहेब जावेद अख्तर साहब एकदा गुलजार साहेबांबद्दल बोलले बोलले होते कि मुश्किल भाषा में अच्छा लिखना बड़ा आसान होता है. अच्छा. मुश्किल भाषा में अच्छा लिखना बड़ा आसान होता है, पर आसान भाषा में अच्छा लिखना बड़ा मुश्किल होता है. वाह. ये उफ उफचा अर्थ काय? ही तुझी काय रिॲक्शन आहे? वूफ. नाही नाही साहेब, वूफचा अर्थ काय? नाही साहेब ते त्याला असं बोलायचं खूप भारी आहे. शेंडा मला येडा समजलं तू. देख भाई तू अभी जिंदा आहे ना कारण तू फॅन आहे. इतर इतर अरे तू गुलजार साहेबांचा फॅन आहे म्हणून जिवंत आहे. नाही मारला असता यार दुसरं बोल. तुला पण मारला असता. असं मत करू यार. मोठे मोठे हे राहिले ते सुन. हे बसा ना साहेब. अहो काय सहजता हो. काय रे, ते सवालच नाही रे यार. गुलजार साहब हॅट्स ऑफ है. वो स्टैंडिंग ओवेशन है. वाह. हाँ. पिछली बार जब तुम मेरे घर आई थी तब तुमने एक माचिस की डिबिया पर एक पौधे का चित्र बनाया था. नाही मी नाही. अहो शपथ मी खरंच नाही. मी शायरी तुमच्या घरी शायरी पण- शायरी शायरी गुलजार साहब की शायरी अच्छा. है. पिछली बार जब तुम मेरे घर आई थी तब तुमने एक माचिस की डिबिया पे एक पौधे का चित्र बनाया था. वाह. अब आकर देखना उस पर एक फूल खिला है. आई गं. ये बात सुंदर. ये बात है. ये खरंच बात सुंदर. है. हाँ. त्याचा मरतो साहेब मरतो कशी. शिट्टी कशाला मारली तू? तमाशाला बसलाय तिकडे. तमाशाला बसलाय तू. बस खाली बस खाली. अरे गुलजार साहेब आहे. गुलजार साहेब आहे. एक डिग्निटी आहे भाई है की नाही? बरोबर. हा ये शिट्टी बिट्टी नाही मारणे का? हे बघ असं करायचं. क्या बात. कारण त्यांची शायरी ना इथे घुसते इथे. दुसरीकडे कुठेही घुसत नाही. इथे घुसते. लक्षात आलं तुझ्या? हा? या गाण्याचं काय करायचं? जगातल्या प्रत्येकासाठी त्यांनी गाणं लिहिलेलं आहे. अगदी तळागाळातल्या अत्यंत तळागाळातल्या माणसासाठी असू दे किंवा अगदी अभिजात रसिक प्रेक्षक असू दे प्रत्येकासाठी त्या माणसाने गाणं लिहिलंय. हे बघा कोणाचं गाणं आहे? गुलजारांचं गाणं आहे भाई. अरे साहेब हल्दीत नाचलो याच्यावर आपण. म्हणजे काय? हे त्यांनी लिहिलंय. आपल्या भावकीच आहे. हे कोणाचं आहे? गोली मार भेजे किसका गाणे भाई? अरे साहेब हे आमचं गँगीत आहे. गीत म्हणजे सकाळची सगळे आले ना पंटर की आम्ही गँगीत गातो. गोली मार भेजे छैया 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 कोणाचं गाणं आहे? हे ट्रेन वाला. अरे छैया छैया गुलजारांचं गाणं आहे भाई. अरे साहेब
भाई आपल्यासाठी लिहणारा कवी आहे हा. अरे प्रत्येकाला वाटतं ना जगातल्या यांनी माझ्यासाठी लिहिलंय, हेच त्यांचं यश आहे. ते पण त्यांनी काय बोलता ते? मुळे लाज वाटली पाहिजे हो. काय जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिलाय, असं गाणं आहे ते. ते लिहिलेलं आहे. असं गाणं आहे. वा. आणि साहेब ते उपवासावर गाणं लिहिलंय बघा. कुठलं उपसावर साबुदाणा धुंडताय ते. मोरे ते आबुदाना आहे, आबुदाना. आबुदाना म्हणजे काय? ते रबरी बॉलने खेळतात. अरे ते आबुदाना. आबुदाना म्हणजे अन्न आणि पाणी. आबुदाना ढूंढत आहे, आशियाना ढूंढत आहे, म्हणजे घर पण पाहिजे आणि खायला अन्न आणि पाणी पाहिजे प्यायला, हा त्याचा अर्थ होतो. ते फक्त श्रेष्ठ साहित्यिक नाही आहेत, ते लेखक आहेत, ते कवी आहेत, ते दिग्दर्शक आहेत, ते शायरी करतात, ते सगळं करतात, ते ऑल इन वन आहेत. म्हणून तर त्यांना आता शासनाने ज्ञानपीठ पुरस्कार दिला. जय हो. या गाण्यासाठी ऑस्कर मिळाले आपल्या गुलजार साहेबांना, पद्मभूषण पुरस्कार मिळालाय, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाले. अरे एवढा मोठा प्रतिभावान साहित्यिक असूनही त्यांनी इतर भाषांमधलं साहित्य अनुवादित करून हिंदी वाचकांपर्यंत पोहोचवलं. म्हणजे आपले विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज यांच्या अनेक कविता त्यांनी अनुवादित करून हिंदी वाचकांपर्यंत पोहोचवल्या. हे त्यांचं कार्य आहे. आता एवढ्या मोठ्या माणसाला आपण सगळे काय करू शकतो? फक्त शुभेच्छाच देऊ शकतो. या आपण त्यांना शुभेच्छा देऊया. गुलजारजी, आमच्या आधीच्या पिढ्यांना, आमच्या पिढीला आणि ह्या नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही खूप आनंद दिलाय, समाधान दिलेलं आहे. गुलजारजी, आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हालाही मानवंदना. तुमचं आयुष्य निरोगी राहो आणि शतायुषी व्हावं. गुलजारजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाह वाह वाह. या स्किट नंतर कुछ पेश करना चाहते हैं, अर्ज किया है. इरशाद. मैं टूट जाना चाहता हूँ, मैं बिखर जाना चाहता हूँ. मैं टूट जाना चाहता हूँ, मैं बिखर जाना चाहता हूँ, मैं फिर से निखर जाना चाहता हूँ. माना के मुश्किल है, माना के मुश्किल है, लेकिन मैं गुलजार होना चाहता हूँ. वाह वाह. वाह, आज आपने माहौल एकदम गुलजार बना दिया. क्या बात, क्या बात, क्या बात. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाददा. वा वा. अप्रतिम अप्रतिम विषय आणि अप्रतिम सादरीकरण. या माणसाचं स्थान आपल्या आयुष्यात एवढं मोठं आहे की त्याचं वर्णनच करता येऊ शकत नाही. म्हणजे आपण लहान असल्यापासून गुलजार साहेबांची गाणी ऐकत आलो. मुळात गुलजार या शब्दाचा अर्थ बाग, गुलाबाची बाग. सो आपल्याला एका गुलाबाकडे पाहिल्यानंतरच एवढं प्रसन्न वाटतं. तर गुलजार म्हणजे काय, म्हणजे ओ हो, क्या बात आहे. जेवढं बोलू तेवढे शब्द कमी आहेत. जेवढी गाणी ऐकू, खरोखरच असं होतं सम्या की गुलजार साहेबांचा विषय निघाला आणि अर्धा पाऊण तास गेला नाही, असं होतच नाही. म्हणजे कमीच पडतो वेळ. प्रत्येकजण काही ना काहीतरी सांगत असतो, प्रत्येकाला काही ना काहीतरी गुलजार साहेबांचं गाणं गायचं असतं. त्या नावातच जादू आहे, त्या माणसाच्या कामातही जादू आहे, त्या माणसातच जादू आहे. म्हणजे फार विलक्षण विषय निवडलात आणि फार उत्तम सादरीकरण होतं. मजा आली. बाकी तुम्ही सगळे पण भन्नाट. सई, खूप भारी परफॉर्मन्स होता, खूप भारी. मला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट असतं काही व्यक्तींना अप्रिशिएट करणं किंवा काही पर्सनॅलिटीजना अप्रिशिएट करणं. आणि या बाबतीत आपले सगळे कॅप्टन्स खूप टेस्टफुल आहेत आणि काय म्हणूया सजग आहेत. आणि एखादी संधी मिळाली तर ती संधी न सोडणं हे पण एका प्रकारचं कर्तव्य असतं आणि हा मंच ते कर्तव्य कायम पार पाडतो, याचा मला खूप अभिमान आहे. फार मजा आली गाईज. आणि मँडी, मी तुझी फॅन आहे बाबा. तू कायम भाव खाऊन जातोस आणि ते मला फार आवडतं. तर तू असा भाव खात जा वरचेवर. मोठे सरांची संकल्पना होती, मोठे सरांच्या म्हणजे काय त्यांचा ब्रेन आपण घेऊच या एकदा अभ्यासाला. त्यांची संकल्पना होती आणि समीर दादा तूच लिहिलं होतंस. मजा आली. ह्याची गुंफण ह्युमरशी करणं हे खूप अवघड होतं, पण ते तुम्ही डाव्या हाताचा खेळ असल्यासारखं मांडलत आणि आम्हाला खूप मजा आली. थँक्यू. वा 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 वा.
मंडळी, रस्त्यांवरचे खड्डे आणि मैत्रिणींचे नवरे हे नेहमीच अनपेक्षित धक्के देत असतात. बघूया असंच आज एकाला काय आणि किती धक्के बसतायत तेच बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. शिवाली 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 हाय ओंकार हाय माय गॉड व्हाट अ प्लेझंट सरप्राईज येस माय गॉड किती दिवसांनी यार. दिवसांनी प्लीज वर्षांनी लॉंग टाइम नो सी. कशी आहेस तू? कशी आहेस? सिट सिट. मी मस्त आहे. तू कसा आहेस? मी ऍज युजुअल. अजूनही तसाच आहे हा, पण तू शिवाली पण अजूनही कॉलेजला होतास तसाच दिसतोस. एकदम टवटवीत एकदम हँडसम अँड ॲज ऑलवेज कातील. गुड ओल्ड डेज व्हॉट टू डू. तू कशी आहेस? काय करतेस? जॉब बिब? छे कॉलेजला होतास तसाच दिसतोस. एकदम टवटवीत एकदम हँडसम अँड ॲज ऑलवेज कातील. गुड ओल्ड डेज व्हॉट टू डू. तू कशी आहेस? काय करतेस? जॉब बिब? छे जॉब या हाऊसवाईफ आहे मी. रिअली? हाऊसवाईफ इज व्हॉट यार शिवाली. तू जरा ट्राय केलं असतंस ना तर मला असं वाटतं तू एअर होस्टेस किंवा गेला माझा रिसेप्शनिस्ट तरी झालीच असतीस तू पण अजून तशीच आहेस. डक फीट. पण ज्याचं त्याचं नशीब असतं, ज्याचं त्याचं लक असतं. आय एम हॅपी. हाऊसवाईफ आय एम हॅपी. तुझं काय चाललंय? माझं सध्या R&D सुरू एका प्रोजेक्टवर आणि यू नो ना की मी कॉलेजपासूनच माझी लीग थोडी वेगळीच होती. आय नो जेव्हा क्रिकेटची लीग असायची तेव्हा तू फुटबॉलची लीग बघायचास. सगळं वेगळं होतं. नो मी त्या लीग बद्दल बोलत नाहीये. मी असं तुला कॉलेजमध्येही कळलं नाही, आत्ताही कळणार नाही. तसं नाहीये, पण कॉलेजमध्ये असताना तू मला नाही का म्हटलंस हे कळलं होतं. कमॉन शिवा, एवढी वर्ष झाली तू गिल्ड देणार आहेस तुम्हाला आता? नाही की नाही? मग प्लीज गिल्ड देण्यासाठी अजिबात नाहीये. मी सांगते की जस्ट मला कळतं. नो आई वॉज फोकस्ड शिवा. आई वॉज इस ब्यूटी को मेरी ड्यूटी नहीं बनाना था मुझे. आय नो तू किती फोकस्ड होतास. Yes. नुसतं काम. बाय द वे आता काय करतोयस? मेनी थिंग्स खूप करतोय मी. काय म्हणजे अनेक प्रोजेक्ट्स आहेत आणि यु नो आउट ऑफ द युनिवर्स मास लाईक काहीतरी करतोय मी. अँड इट्स कॉम्प्लिकेटेड. तुला नाही कळणार आता. शिवा येस 2 मिनिटं. एक इम्पॉर्टंट कॉल आहे बिझनेस रिलेटेड. तो झाला की लगेच येतो. नो प्रॉब्लेम. ऐक ना माझा कॉलेजचा मित्र ओंकार. हॅलो. नाईस टू मीट यू यंग मॅन. थँक्यू. कॅरी ऑन मी आलो. येस थँक्यू. हा शिवा, वयाच्या मानाने फिट आहेत तुझे काका. काका काय काका? नवरा आहे तो माझा. रिअली? हा का म्हणजे ओंकार प्लीज, नवरा आहे तो. ही इज माय हजबंड. अरे का हजबंड आहे हा तुझा? म्हणजे अरे हा रयाच गेली आहे सगळी त्याची. नाही उजळा हुआ चमन आहे तो. ओंकार प्लीज माइंड युअर टंग. अगं का केलंयस तू? बघितलंस का त्याचा चेहरा सुरू होतो आणि संपतच नाही. जास्त समृद्धी महामार्ग आहे जवळपास. या सह्याद्रीवर कधी असा धबधबा व्हायला लागेल कळणार पण नाही तुला शिवा. प्लीज आय नो
आय नो मी तुला नाही म्हणालो, तू जरा डिप्रेस्ड होतीस, पण म्हणून काय असं करायचंस का? ओंकार हा गेला बाजार माझी फर्स्ट कॉपी म्हणून फेमस असलेला श्रमेश, त्याला तरी हो म्हणायचं. शिवा मी ओंकार आय नो तो घाणेरडं फ्लर्टिंग करायचा, पण तो बरा तरी होता दिसायला. 1 मिनिट पुरे झाला तुझं. मी माझ्या नवऱ्याबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. मी एक शब्द बोलूही शकत नाही, मी खूप शब्द बोलू शकतो. डायनोसरच्या अंड्यासारखा चेहरा आहे त्याचा. ओंकार पुरे झाला आता, बस झाला तुझं. शेकोटीत ठेवलंस ना ड्रॅगन बाहेर येईल त्यातनं. खूप होतंय ओंकार तुझं. हे बघ माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे, त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. आम्ही खुश आहोत दोघं. आणि मला आवडतं त्याच्या टकलूवरून हात फिरवायला मजा येते. आय नो तू तुझ्या प्रेशर्स ना एन्झायटीला कोपअप करण्यासाठी हे सगळं करतेस. आय नो असं काही नाहीये. असंच आहे शिवा, प्लीज असं नको कर. आय एम ग्लॅड मी नाही म्हंटल तुला, नाही तर माझी ग्रोथ झाली नसती. जास्त बोलतोय ओंकार आता तू. मी खुश. जीजू हाऊ आर यू जीजू? फाईन हॅव अ सीट. या सॉरी आज जरा कामात होतो. इट्स ओके. बाय द वे आय एम श्याम. ओंकार. ओंकार काय करता आपण ओंकार? मेनी थिंग्स म्हणजे माझ्या अनेक प्रोजेक्ट्स पाईपलाईन मध्ये आहेत सध्या. अँड आय एम ऍक्च्युअली लुकिंग फॉर अन एंजल इन्व्हेस्टर्स. क्राऊड फंडिंगचा ऑप्शनही मी ओपन ठेवलेला आहे. लेट्स सी. नाईश व्हॉट? नाईश ऍक्च्युअली इट्स नाईस. नाही माझा स आणि श च्या जरा प्रॉब्लेम आहे बुवा. तुमचा जचा पण जरा प्रॉब्लेम आहे बुवा. म्हणजे भलताच विनोदी आहे बुवा. काय आता बिझनेस प्रोटोकॉल म्हणून हे असे कपडे घालावे लागतात, पण काय मी गावाकडचाच आहे ना. हो आणि त्याची स्वतःची कंपनी आहे आणि त्या शिवा सांग. अगर राहू दे ना, माझी बायको पण आहे ना, तिला म्हणजे माझं कौतुक केल्याशिवाय चैनच पडत नाही. चैन म्हणजे असं कंपनी वगैरे नाही, पण आमचा एक छोटासा असा प्लॅन्ट आहे. म्हणजे तुम्ही मोठे आहात, कंपनी छोटीच आहे. शिवा तुझा मित्र भलता जॉली आहे बाप. म्हणजे एकदम असं एंटरटेनमेंट पॅकेजच आहे. जॉली त्याची मस्करी करतोय, त्याला कळत चांगलाय म्हणून वाचलाय. काय चालू आहे? नथिंग. जॉली चर्चा कॉलेज चर्चा. खूपच म्हणजे एनिवे काय घेणार ओंकार? म्हणजे इथे क्रेसेंडो भलता भारी मिळतो. वा क्रेसेंडो ते असतं ना असं गोल गोल आणि त्रिकोणी, ती खारी असते. इट्स क्रॉसॉन. काय क्रॉसॉन एवढं करायची गरजच नाहीये ओंकार. नाही क्रेसेंडो म्हटलं काय तेव्हा ते म्हटलं काय एकच आहे ना. नाही वेटरला कळणार नाही ना तसं. 1 मिनिट वेटर, माझेवाले 3 आण. माझे वाले नेहमी येतो, नेहमी तेच गातो, नेहमीचा अड्डा आहे माझा. जस्ट लाईक मी. नाही पण काय आता मी म्हणजे माझं काम विदेशी आहे. येस. पण मी माणूस खानदेशी आहे. नाईस. इज दिस युअर कॉमेडी? ही कॉमेडी आहे तुमची? कॉमेडीचा आणि तुमचा लांब लांब पर्यंत संबंध दिसत नाहीये. नाहीचे तरी तुम्ही इथे आहात. माझा त्याच्या माझा संबंध आहे म्हणून मी इथे. एक्सक्यूज मी सर. अरे खांडेकर आय एम सो इथे? सॉरी. म्हणजे मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. मला माहिती आहे मॅडम सोबत तुमचा म्हणजे प्रायव्हसी मला ब्रेक करायची नव्हती, पण एक अर्जंट सह्या पाहिजे होता म्हणून मी अरे इट्स ओके आय एम सो सॉरी. इट्स ओके. आय एम सो सॉरी. अरे तुम्ही बसा ना वेटर. एक आणखी चेअर आण. नको सर, तुमच्या समोर कुठे बसणार मी. हे बस. तू इथे काय करतोयस? तुम्ही इथे काय करताय बाप्पा? उठ आधी. हे माझे बॉस आहेत, माझे मालक आहेत, MHJ इंडस्ट्रीजचे बॉस. तू MHJ इंडस्ट्रीजचे द श्याम राजपूत आहेत. हे बसलास कसा त्यांच्या समोर? आय एम सो सॉरी सर, मला माहिती नव्हतं. मी त्याच्यातर्फे माफी मागतो. खांडेकर रिलॅक्स. नाही, हा तुमचा मुलगा आहे? हो पप्पा. नाही ठीक आहे. बसू द्या त्याला, बसू द्या. बस आय एम सो सॉरी. बस काय बसून नको. खांडेकर बसू द्या. माझ्या मिसेसचा मित्र आहे तो. कोण?
तुमचा मुलगा ओंकार. ओंकार मॅडम तुमचा मित्र होता? येस मिस्टर खांडेकर, आम्ही कॉलेज पासून मित्र आहोत. ओ माय गॉड, म्हणजे माझं भाग्य आहे. पण मॅडम बरं झालं तुम्ही याच्याशी मैत्री नाही वाढवलीत. का? मॅडम तुमच्याही आयुष्याचे 12 वाजले असते. वाटेल ते बोलू नका पप्पा. उगाच काय 12 वाजवले, तुमचे कधी 12 वाजवले? कानपाड फोडी ना, गप नाही तर. 12 वाजवले नाहीस, पण 12 लाखाचे 12,000 केलेस ना बिझनेस मध्ये. सिरियसली नाही, पण मिस्टर खांडेकर कॉलेजमध्ये ओंकार खूप हुशार होता. आपण 2 पैसे कमवायची लायकी नाही, हुशारी काय कामाची. पप्पा पैसे सेव्ह करणं म्हणजे सुद्धा पैसे कमवणंच असतं. ही शुड नो. अच्छा करू नको, फिरून ठेव ना तोंड, आधीच सांगतोय. हे तिकडे फाक्या मारतोस ना, तिकडे करायचं, माझ्यासमोर नाही करायचं. सर आय एम सो सॉरी. म्हणजे तो काही बोलला असेल, पण सर खरंच म्हणजे याची लायकी नाही सर. लायकी नाही. हा जंत आहे, जंत. घाणेरडा आहे. म्हणजे सर आमच्या उगाच खानदानाला लागला काळी माहिती. खांडेकर तुम्ही बसून घ्या, बसून. Yes, तुम्ही प्लीज बसा. नाही नाही सर, नाही अरे बसा. सरांसमोर मी नाही बसू शकत. हिमालय आहेत सर, त्यांच्या उठला बोलले बस म्हणून. बसू नको. हिमालयासमोर कसं बसणार आम्ही? नाही. किती भारी, किती भारी. तुम्ही जितका रिस्पेक्ट करता ना सरांचा, तितका तुमचा मुलगा सुद्धा करतो. मग अशी खूप बोलत होता यांच्याबद्दल. हो म्हणाला श्याम सह्याद्री आहे, सह्याद्री. तू हिमालयाला सह्याद्री बोललास? हिमालयाला सह्याद्री बोललास तू? आणि एकदम मिश्किलपणे म्हणाला की यांचं तोंड ना सुरू होतं संपतच नाही. असं पण म्हणाला मगाशी. सॉरी सर, सॉरी सर, मी माफी मागतो त्याच्यात. ओके, मला आवडलं. उलट विनोद बुद्धी भारी आहे त्याची. खरंच माझा चेहरा संपतच नाही हो. नाही सर, हे तुमचं मोठेपण आहे. पण ह्याला काय वाटतं माहिती आहे, हा सोडून सगळं जग थुकरडं असं वाटतं सर. ह्याची लायकी, ह्याचा एक मित्र आहे सर, काय पृथ्वीक ना, पृथ्वीक. झंप्या. त्याला झंप्या बोलायचा. काल आयएस झालाय सर, कलेक्टर झालाय. याच्या तोंडावर चिखलं उडून गेलं गाडीत. काच खाली पण नाही केली सर. याची लायकी आहे. आपला पीपी, आपला बॅचमेट पीपी. माय गॉड, आय टेल यू डार्लिंग, खूप ब्राईट स्टुडंट आहे तो. नेहमी पहिला यायचा तो. तू कलेक्टर झालाय. कलेक्टर म्हणजे शेवटी आपला सेवकच झाला ना पप्पा. सामान्य माणसा सेवक. टॅक्स भरतोस, कमवतोस. खांडेकर लोक आहेत आजूबाजूला. सो सॉरी सर, पण आज विषय निघाला तर मला काही गोष्टी. बसू का मी? अरे बसा बसा. आय एम सॉरी सर, म्हणजे खूप दिवस मला हे बोलायचंच होतं सर. बोला सर प्लीज. म्हणजे याला तुमच्या पदरात घ्या ना सर. म्हणजे ह्याला कुठेतरी चिकटवा. पप्पा मी काय स्टिकर आहे का चिकटवायला? तुम्ही तू स्टिकर नाहीयेस, तू गम आहेस. माझ्या आयुष्यात. नीट उभा राहा, मला कान पडेल. उभा राहा. नाही तुम्ही लाडत नको येऊस. खांडेकर तुम्ही बोलताय ते ठीक आहे, पण आता आमचं जे काय बोलणं झालं. काय बोलला? अरे देवा, काय बोललास तू? कशाला तोंड मिस्टर खांडेकर, अरे ऐकून तर घ्या. तुम्ही सांगा. सॉरी सर, तो काय बोलला? ऐकून घ्या आधी. तर तो बोलला की त्याचे काही प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत. कोणाचे? याचे पाईपलाईन मध्ये आहेत म्हणे प्रोजेक्ट. याचे? हा पप्पा. सर याची पाईपलाईन तुंबली आहे. सॉरी सर. गंजली आहे सर. याच्यात ना पाण्याची धार सोडा, टुबुक टुबुक 2 थेंब पण नाही येणार याच्या पाईपलाईन. नुसत्या फाक्या मारतो सर. फोनवर ना लाखो करोडोच्या वार्ता करतो आणि फोन कट झाला की माझ्याकडे येतो. बाप्पा ते 20 रुपयाचं रिचार्ज मारा ना. ही याची लायकी आहे. एवढं करत नाही मी पप्पा. आम्ही की बाबा पप्पा 100 रुपयाचं रिचार्ज द्या. कधी वाढलं तुझं? एवढी लायकी कधी वाढली? 20 वर 100 वर कधी गेलास तू? सर मी नाही केलं ना, मैत्रिणींना मेसेज करतो, कॅन यू डू फेवर फॉर मी 1 मेसेज. असं टाईप करताना पण असं करतो सर. पोरींना सांगतो रे. मॅडम तुम्हालाही अनुभव असेल. हो, कॉलेज पासून असाच आहे हा. म्हणजे तेव्हा मी इग्नोर केलं याला. रिअली मान कॉलेज. खांडेकर सॉरी मॅडम समोर तो असं करतो. नो प्रॉब्लेम. खांडेकर तुम्ही एवढं टेन्शन घेऊच नका. वेळ लागतो काही लोकांना आपले गोल्स. म्हणजे तो आम्हाला सांगायचं, माझ्या कॉलेजमध्ये बोलायचं की माझे गोल्स वेगळे आहेत. मॅडम ते गोल्स नव्हतेच, ते फक्त बुडबुडे होते. ते नंतर हवेत फुटले. बापरे. सर शपथ मी प्लीज, म्हणजे याच्यासाठी नको, याच्या भविष्यासाठी नको, माझं म्हातारपण बरं जावं म्हणून सर याला कुठेतरी चिकटवा सर. तुमचं म्हातारपण बरं जावं म्हणजे? सर माझ्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. अरे जेवढा नीच आहे माझ्या प्रॉपर्टीवर आतापासून डोळा आहे. नाही सर दर महिन्याला एक गिऱ्हाईक घर घेऊन येतो आणि बोलतो पप्पा आपण हे घर विकूया, बदलापूरला मोठं घर घेऊया या पैसा. म्हणजे काय,
हा म्हातारा बाप येणार बदलापूर अंधेरी रोज अपडाऊन करणार. हा फक्त टपरी तिकडची पकडणार, बाकी काही बदलणार नाही. रिलॅक्स रिलॅक्स खांडेकर. ओंकार हे काय ऍक्च्युली नीट बोल, नीट बोल. नाही, मिस्टर खांडेकर. I'm sorry, sir. जवान पोरगा सर, मी घरी चपलेने मारतो याला सर. नाही, I'm so लिहित sorry, नाही. sir. घरी मारतात. नीट बोल, आमच्या- नीट आम्ही- बोल. सरांची ऍटिट्यूड मध्ये नाही बोल सर. नीट हा. बोल. नीट बोल. हा हे काय ऍक्च्युली माझं हे वेगळं आहे विजन, थोडं असं अलग हटके विजन आहे. काय मला असं वाटतं रिअल इस्टेटमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट होते इट इज डेड इन्व्हेस्टमेंट अकॉर्डिंग टू माय नॉलेज. तुझं नॉलेज तू मुतारी बांधायची लायकी आहे तुझी. मिस्टर खांडेकर. खांडेकर सर 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 मी प्लीज पाया पडतो सर. नाही, काहीतरी तुम्ही असं नका करू. तुम्ही जुने एम्प्लॉई असं काय करू आपण काहीतरी. प्लीज सर काहीतरी करा. ठीक आहे ठीक आहे आपण Please, करू please, काहीतरी please. काहीतरी करू काही जॉईन करू. शिवा तुला एक ड्रायव्हर कम असिस्टंट पाहिजे होता ना. पण 4 दिवसांआधीच आपण अपॉइंट केलंय ना. अगं तो हेलिकॉप्टरचा ड्रायव्हर आहे. काय तू ओ, पण? या. मागच्या आठवड्यात तू चहा भलता भारी बनवला होता म्हणून मी तुला फर्सिडीज गिफ्ट केली होती. राईट राईट आता राईट. त्या फर्सिडीज साठी ड्रायव्हर नको का, करेक्ट जो तुला मंदिरात घेऊन जाईल, मार्केटमध्ये घेऊन जाईल. येस करेक्ट Mercedes. करेक्ट बोललास तू शामू. मिस्टर खांडेकर तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे शामूने आणखी 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 प्रगती करावी म्हणून मी रोज मंदिरात जाते आणि प्रार्थना करते. So sweet. आणि त्याचा जरा ड्रेसिंग सेन्स थोडासा फटाके म्हणजे म्हणून मी रोज शॉपिंग करते. मी ठरवते रोज तो काय घालणार आहे. भाजीला जावं लागतं, जिमला जावं लागतं. सो मिस्टर खांडेकर आम्हाला ओंकार फर्सिडीजचा ड्रायव्हर म्हणून चालेल. चालेल सर तुम्ही तुम्ही ना- ना- पाया पड सर. अरे नका, काही लवकर करत पाया नाही. पड. मी कसं- नाही काही नाही मोठी सर. गोष्ट नाही. अहो काल त्या शेट्टीच्या फर्सिडीज समोर सेल्फी काढवतो म्हणून शेट्टीने तुडवला याला. अरे, अरे. त्याच गाडीत बसायची संधी देत आहेत सर. ड्रायव्हर म्हणून लागला ना मधल्या वेळेत ना ह्याच्याकडनं मसाज पण करून घ्या सर. मसाज खूप मऊ हाताचा आहे. कामच केलं ना हात मऊच राहिलाय सर. बसा पप्पा. हा मसाज करेल. मी अजिबात काही मसाज वगैरे कर, मी मसाज करायचा तेल घेऊन मी चौपाटीवर जाईन आणि मसाज करेन, पण इथे नाही करणार. माज बघा ह्याचा. दिस इज नॉट माज, इट इज कॉल्ड वर्क एथिक्स पप्पा. थुंकतो तुझ्या एथिक्स वर. सर भंगारवाल्याकडे पण उधारी आहे. काय कराल सर आता. भंगारवाला अवघड आहे. आपण ठेवून नाही, घेऊया नाही, ड्रायव्हर म्हणून याला चालेल. लेट मी क्लिअर फर्स्ट शामू. हा. म्हणजे आता काय? आता ओंकार असणारच आहे ड्रायव्हर म्हणून आपल्याकडे. तर मॅडम आता झालंय सर. नाही, एक गोष्ट मला क्लिअर करायची बोल ना, आपल्यात बोल. मिसअंडरस्टँडिंग नको म्हणून. मिसअंडरस्टँडिंग. मी तुला म्हटलेलं कॉलेजमध्ये एका मुलाने मला नकार दिला होता. हा 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 हाच तो ओंकार. अरे यार ते मॅडम मी पाया पडतो. नाही. चूक झाली ओंकार कडनं. खांडेकर तुम्ही बसा 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 सर, बसा तुम्ही Relax, relax. relax, करू नका, Mr. सर. खांडेकर. ओंकार थँक्यू सो मच. तू नकार दिला नसता तर ही माझ्या आयुष्यात आलीच नसती. नाही खरंय सर. नाही म्हणजे हा आला असताना आयुष्यात मॅडमचं आयुष्य बरबाद झालं असतं. अरे काय बोलताय नाही. पप्पा तुम्ही स्वतःच्या मुलाबद्दल असं बोलता, घालून पाडून बोलतात सतत मला सगळीकडे. हे बघ, ऐक ओंकार शांत हो. ऐकून घे. काय आता थोडा हवेत गप्पा करणं, नेहमी हवेत राहणं हे कॉलेजपर्यंत ठीक आहे. आता मी कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा पण मला असं वाटायचं बाबा की प्रेम करावं, एखादी पोरगी पटवावी, बम धूम करावी. बम धूम म्हणजे खूप ऐक धूम ना, काय करायचं. बोलतोय ते ऐक ना. कशाला नाही, उलट बोलतोय? बम धूम मला कळलंच नाही पप्पा, सॉरी. नाही, बम धूम मला धूम नाही करायचं. कळलं. खानदेशी आहे ते. तर तेव्हा काय परिस्थिती नव्हती म्हणून भलता अभ्यास केला, कारण त्याच्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. तर अभ्यास केला. आता हे जे कॉलेजचे 3 वर्ष असतात ना ते पुढच्या आयुष्याचे जे 30 वर्ष असतात ना ते ठरवतात. 3 वर्ष तेव्हा अभ्यास केला, थोडंफार जी मेहनत केली, त्याच्यामुळे हे आजकाल जे काय मिळालंय ते हे मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिचं प्रेम मला मिळालं त्या अभ्यासामुळे. लिहून घे वाक्य. हे वाक्य लिहून घे आणि घरी फ्रेम करून लाव आपल्या. नाही तर सर मला टेक्स्ट करा, ह्याच्या पोटावर गोंधून घेतो वाक्य. बाबा वाक्य नाहीये. वाक्य कसं बॅच आहे अख्खा. एवढं होईल ते. थोडं करायची गरज नाही, नाही. एवढं थोडं- ठीक आहे. वाक्य आहे. शामू डार्लिंग, आपण याला ड्रायव्हर म्हणून ठेवून हो, घेऊया. चालेल. ओके, मी डिस्टर्ब नाही करत आणि मला निघायचं पण आहे. तुम्ही ते तुमचं काम पूर्ण करून घ्या. मला सलॉनला जायचंय. मॅडम एक मिनिट. चल लवकर सलॉनला सोडून ये मॅडम. जा मिस्टर खांडेकर, मॅडम येईल ना ड्रायव्हर सलॉनला. एक मिनिट. माझं सलॉन पॅरिसला आहे. पॅरिसला. येस, माझं स्टायलिस्ट तिथे आहे. प्रायव्हेट जेट ऑलरेडी बुकड आहे. मी इथे मुंबईत आल्यावर आय कॉल ओंकार. ओके ठीक आहे. हा ड्रायव्हर येस, चाल. याला मग मी 1.5 लाखात डन करतो. किती? 1.5 लाख. सर नाही याची एवढी लायकी. थांबा ना पप्पा. सर वर्षाचे 80 रुपये द्या फक्त याला. वर्षाचे 80 रुपये काय? नाही अरे मी वर्षाचे नाही, मी महिन्याचे 1.5 लाख देण्याचं म्हणतोय. महिन्याचे 1.5 लाख.
महिन्याचे 1.5 लाख. अरे काका, अरे काका, काय करतोय? काय करतोय? अरे यार, Mercedes आपल्याला पुसावी लागेल ना मर्सिडीज. नको, काही गरज नाही. घाणेरड्या टी-शर्ट पुसणार त्यांची फर्सिडीज. मी तयार आहे. चल मॅडमला गेट बंद सोडायला जा. खाली. येस मॅडम. चलो चलो. या. चला एअरपोर्टला ड्रॉप करा मला. ओके मॅडम. ओके मॅडम. मॅडम या. वा 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 मस्त कॉन्सेप्ट, मस्त ट्विस्ट, एकदम बमधूम. बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसादा. छान होता विषय, मांडला पण खूप छान. ओमकार मस्त होता ग्राफ, पशा मस्त. शिव तुझ्याकडे पाहता क्षणी मला कळलं होतं की तुझं सलॉन पॅरिसमध्ये असणार. नाईस, मस्त ट्विस्ट. खरंच मस्त होते की म्हणजे तुझं इतक्या मोठ्या माणसाशी लग्न झालेलं असणं किंवा तुझा हा कॉलेजमधला मित्र असणं, ह्याचा हा बाप असणं. ट्विस्ट अँड टर्न्स खूप मस्त होते, त्यामुळे ते कचकचित होल्ड झालं स्क्रिप्ट. शाम्या मस्त, मजा आली. सई विषय खूप भारी होता, म्हणजे वेगळाच विषय होता. जसं पशाजी म्हणाले की ट्विस्ट अँड टर्न्स खूप मस्त होते त्यातले. आमच्या गावाकडची माणसं अशीच असतात बरं का. ती सदरा आणि लेंगा घालून फर्सिडीजच्या शोरूममध्ये जाऊन 3-4 फर्सिडीज एकदम घेऊन येतात. तर मला असं म्हणायचं आहे की माणसाच्या भाषेवरून, त्याच्या लहेजावरून, त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या असण्यावरून कधीच त्याचं स्टॅचर किंवा काहीच आपण जज करू शकत नाही. सो नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. या प्रहसनातून ही एक मोठी काय म्हणूया शिकवण घेण्यासारखी आहे. शिवा मस्त दिसतेस आणि मला हे खूप आवडलं. मजा आली. थँक्यू. तर मंडळी, मनोरंजनाच्या या 7 समुद्रांची सफर अशीच चालू राहील, पण आज नाही, कारण आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. आता भेटणार आहोत पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.